स्वरूपी स्वरूपाकारे आपुलेपणे उरे बोधू जो का. अर्थ त्याप्रमाणे जो आत्मबोध भेदाचा ग्रास करून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाच्या आकाराने आपलेपणाने उरत असतो. आपुलेपणे उरे बोधू जो का. 31वी ओवी प्रकरण 3. पाठीमागे थोडस घ्या वरलं. तसे अविद्य असणे निराळे व अविद्या ज्ञानात उतरणे निराळे. जसे दुधात पाणी घालणे निराळे आणि ते ज्ञानात उतरणे निराळे. आता अविद्या असणं निराळं आणि ज्ञानात उतरणं निराळं. अविद्या आहे कळलं, अविद्या रूपानंच आहे अजून, ते वेगळं. आणि अविद्या निवृत्ती झाली पण अविद्या गेली, ज्ञान झालं असं अविद्या ज्ञानात उरणं हे निराळं म्हटलंय. म्हणजे अजून ते आहेच. त्याच्यासाठी पुढं पाणी, दुधात पाणी आहे, थेंबर घातलंय. आता पाणी आहे कळत नाही पण आहे ना, थेंबर जर असेल तर ते दुधात पाणी आहेच ना, निखळ दूध नाही. तसं महाराज अविद्या निवृत्त झाली पण ज्ञानानं राहिली ना. ज्ञानानं जरी राहिली तेवढी ती अविद्या शिल्लक राहतेच, लक्षात ठेवायचं. म्हणजे वृत्तिगत जे ज्ञान आहे ना ते राहू नये. ज्ञान स्वरूप आपलं आहे, तिथं वृत्ती लागली की त्याला विशेषण, वृत्तीला आली म्हटलं की त्याला विशेषण लागलं महाराज. आणि विशेषण लागले की ते पुढचा विशिष्ट होतोच. म्हणून आपल्या 12 वाजता पायाखाली सावली राहते, आता दिसत नाही पण जरा इकडे तिकडे सूर्य गेला की आणि होते तशी येते महाराज. तसं अविद्या निवृत्त झाली, ज्ञान प्राप्त झालं आपल्याला. अविद्या निवृत्तीसाठी ज्ञानाची आज गरज आहे महाराज. पण मी ज्ञानी आहे असं जर म्हणायला गेले तर महाराज ते बाधक ठरतं आणि ते वृत्तीगत आहे. आणि वृत्ती म्हणली की ती भेद तयार, भेदात येतोच महाराज. आणि भेद हा दुःखाला कारणीभूत आहे. मग तो ज्ञानातला असू दे नाही तर अज्ञानातला असू दे. म्हणून अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे, पण प्रयत्नानं ज्ञानही मिरवून टाकावं एवढ्यासाठी त्यांनी सांगितले. दुधात थेंबर पाणी टाकले तर ते ज्ञानात उतरत नाही, पण त्यात पाणी नाही असे म्हणता येणार नाही. म्हणजे आता ज्ञानात उतरणं म्हणजे यात आहे असं कळत नाही हो, पण नाही असं नाही, आहे ना पाणी. किंवा माध्याखाली आपली सावली पायाखाली येत असल्यामुळे ती ज्ञानात उतरत नाही, पण नाही असे म्हणता येत दिसत नाही होता, पण नाही असं म्हणता येत नाही. जरा सूर्य बाजूला गेला की आणि होती तिची येते ना तशी. तसं पूर्ण अहंकार गेला म्हणता येत नाही महाराज. अज्ञानातला अहंकार बी राहतोच आणि ज्ञानातला अहंकार राहतोच. आणि अहंकार म्हटलं की तो त्रास दिल्याशिवाय राहत नाही महाराज. किंवा भेद सिद्ध होतो आणि भेदात दुःख आहे. मी एक ज्ञानी आहे, मी ज्ञानी म्हटलं की बाकीची तुम्ही म्हणायची काय गरज नाही. आम्हाला लय बरंच कळतंय, बाकीच्यानी कळत नाही. आम्ही म्हटलं की तिथं बाकीचं आलं बघा. तशी अविद्या ज्ञानात उतरत नसली तरी ती अहम ब्रह्मास्मी या वृत्ती ज्ञानाची. आता अज्ञान निवृत्त झाली एवढं रिकाम झालं आपण वाटतो हो, आता अविद्या निवृत्त झाली असं वाटतं. पण अहम ब्रह्मास्मी, अहम हा शब्द म्हटला ना, कारण अहम पासून सुरुवात झाली, तिथनं स्वरूपातनं बाहेर आला महाराज. सोहम या यातनं बाहेर आला महाराज. तेवढी अविद्या तिथं राहिली ना, म्हणजे मी देह आहे म्हणणं हे घातकच आहे. मग तिथनं पुढं मी अमका तमका, अमक्याचा तमक्याचा, काळा गोरा हे सगळे विपरीत विशेषण आहे महाराज. आणि ते घालवण्यासाठी यथार्थ विशेषण असायला पाहिजे महाराज. पण विशेषण म्हणलं की पाड विशिष्ट पुढचा होतोच महाराज. विशेषण पुढं विशिष्ट झालाच महाराज आणि मग तो घातक ठरतो महाराज. म्हणून अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची आज गरजच आहे. पण ज्ञान देखील महाराज तिथे विरून जावं. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर म्हणायला लागला तर ते वृत्तिगत ज्ञान आहे. आणि वृत्ती म्हटली की तिथं भेद ती तयार करतेच. आणि वृत्ती अविद्येचं काय, वृत्ती तरी काय महाराज, अविद्येचं कार्य आहे. म्हणून ते देखील राहता कामा नाही. तेवढी शिकवण आहे बघा. आपण सगळं काय करतो महाराज, पण हेच सोडून करायचं थांबत नाही हो, करायचं थांबत नाही महाराज.
म्हणजे करू नये असा त्याचा अर्थ नाही महाराज, पण अंगाला न लाव त्या कमळाच्या पानासारखं राहायला शिकायला पाहिजे. व्यवहार तुम्हाला मला करावाच लागणार आहे, व्यवहार हा तो आपल्याला करावाच लागणार आहे महाराज, पण त्यातनं करून अलिप्त राहणं अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. कारण का आपल्याला तसं काय सुरुवातीला नाहीच ना, आपण अलिप्तच आहे ना, असंग आपण आहे ना, कुठलाही संघ नाही महाराज. पण संघ लावून घेतलाय म्हणून आता बघा काय आहे, परमार्थ करणं म्हणजे अगोदर ही माती लावून घ्यायची अंगाला आणि मग धुईत बसायचं. काय म्हणायचं तुम्हाला? थोडस बोलायला कठीण जाते महाराज, पण आता इथं बोलावंच लागतंय. बाई दादा संसार तरी महाराज तो रियाडच आहे, पण परमार्थ रियाड नाही, पण अंगाला माती लावून घेऊन धुईत बसल्यासारखं आहे हो. अरे मुक्त होता परी बळी झाला पद घेऊन या छंद माझे माझे. मग आता ते अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची आज गरजच आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. खरोखर आज आपल्याला ज्ञानाची जीवनमुक्त प्राप्त संपादन करणं हे अत्यंतिक कर्तव्य, कारण का मनुष्य जन्म त्याच्यासाठी आहे महाराज. तुम्ही जन्माला आला ना, मग आता तुम्ही काहीतरी करून आलाय ठरलेला आहे, बरोबर आहे. आणि जन्माचा अभाव याचं नाव मोक्ष आहे, मरणाचा अभाव नाही, लक्षात ठेवायचं. जन्माभाव याचं नाव मोक्ष आहे. मग आता जे आल्याला जन्म आपण नसलेला जन्माला आलो आपण, आता त्यातनं निवृत्त होण्यासाठी यथार्थ जाग्यावर जायला पाहिजे आपल्याला, होय की नाही. आणि त्याच्यासाठी याची ओळख करून घेणं म्हणजे ज्ञान करून घेणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आपल्याला अध्यास झालेला आहे महाराज, आणि तो अध्यास निवृत्तीसाठी महाराज, अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे महाराज. पण ज्ञान देखील महाराज ते वृत्तिगत असल्यामुळं ज्ञान देखील ज्ञान गिळून गावा गोविंद गा म्हटले, मग तिथनं पुढे भजन करा म्हटले. कारण का अज्ञान परवडतं, पण ज्ञान देखील महाराज भयंकर ते. ती मागे दिली आहे की आता ती जिवंत असलेली बायको परवडती, बस म्हटलं तर घरात वस्ती होती, ती काही येत नाही तिकडे, आज शेताकडे यायचं नाही मग, आणि ती बी जायच नाही, काय तडाखा दिला तर काय करायचं म्हणते. पण हाडळ असती ती मानगुटीवरून उतरतच नाही. तसं अविद्या परवडती म्हटले, परवडती म्हणजे घालू राखू नये, कारण का त्यानं सगळा घोटाळा केलाय महाराज. हा म्हणजे काय अविद्या राखणं पुरुषार्थ आहे का महाराज? अर्थ घालवायसाठी सगळं झालंय महाराज. मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, सगळं त्यातलंच आहे महाराज. पण अज्ञानी आहे असं म्हणून तुम्हाला ज्ञान करून घ्या म्हणून सांगितले महाराज, त्यातनं निवृत्ती होण्यासाठी. नाहीतर काय तो पुरुषार्थ आहे असं नाही समजू नका तुम्ही. नाही मग ज्ञान कशाला संपादन करायला पाहिजे, ज्ञान जर इथं बाधक आहे तर मग बस तसाच रडत, असं होतंय ना. खरा पुरुषार्थ आहे, ज्ञान संपादन करायलाच पाहिजे, खरा पुरुषार्थ आहे महाराज. आपण जोपर्यंत ज्ञान संपादन करत नाही तोपर्यंत आपण फसलो महाराज. पण ते झालेलं ज्ञान वृत्तिगत ज्ञान आहे ना, ते राहू नये म्हणजे मुरत 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 जावं, तर आपल्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगता येतं, हे लक्षात ठेवायचं. कारण का ती वृत्तिगत आहे, आणि वृत्ती म्हणले की अविद्येचं कार्य आहे. आणि कुठेतरी तुम्हाला जाता जाता ती तडाखा देईल, कुठल्या तरी वासना राहतात महाराज, काहीतरी करावं असं वाटतं महाराज, हे विपरीत सगळं होतं महाराज. हीच गोष्ट पुढील ओळीने स्पष्ट सांगतात. आता या पुढल्या ओळीने सांगितले त्यांनी, तैशी रासोनी दुसरे स्वरूपी स्वरूपाकार आपलेपणे उरे बोधू जोका. हो, त्याप्रमाणे जो आत्मबोध भेदाचा ग्रास करून आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्वरूपाच्या आकाराने आपलेपणाने उरत असतो. हो, त्याप्रमाणे पाठीमागे सांगितल्याप्रमाणे हो निवृत्त करायला पाहिजे महाराज. म्हणजे काय करतं, दुसरं ग्रासून दुसरे अविद्या निवृत्त झाली ना, त्या अविद्येला निवृत्त करून तो बोध जो झाला ना, तो बोध आपल्यातच मुरायला पाहिजे. ग्रासून दुसरे म्हटले महाराज इथं, दुसरे म्हणजे तर अज्ञान. अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची आज गरज आहे महाराज. आणि ते ज्ञान देखील आता आपल्यातच मुरायला पाहिजे. मुरायला पाहिजे म्हणजे ज्ञान हे आपलं स्वरूप आहे हो. तुम्ही मला ज्ञान झालं, मला ज्ञानी आहे, मी ज्ञानी म्हणाल की स्वतःच्या ज्ञानाला विसरा तुम्ही. म्हणून तिथं प्रमाणता प्रत्यक्ष घातली तेवढ्यासाठी. प्रमाणाचं जे प्रत्यक्ष आहे ना, ते प्रत्यक्ष प्रमाण स्वरूप तुम्ही आहे. ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे महाराज. आता इथं ज्ञानाला विषय होणारे जे आहे घटपटादे, ते तुम्ही नाही, ते प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होतं, प्रत्यक्ष स्वरूप नाही. पण तुमचं ज्ञान हे प्रत्यक्ष स्वरूप आहे, म्हणून ते प्रमाणात प्रत्यक्ष घातले तेवढ्यासाठी. आणि फलता स्वरूपाचा स्वरूप तुमचंच आहे ते महाराज, घट काय तुम्ही नाही. त्याप्रमाणे चार वाण्याने वृत्ती ज्ञान उत्पन्न केलेले असते. त्या ज्ञानाने सर्व प्रकारच्या भेदाचा ग्रास करून बोध रूपाने वृत्ती राहते. परंतु बोध रूपाने वृत्ती राहिली तरी ते एक प्रकारचे बंधनच आहे. त्याप्रमाणे पाठीमागे आपण अभ्यास केलेला असतो महाराज. चार वाण्याचा झालेला आहे. परापशंती मध्यम वैखरी, चार देहाच्या चार वाण्या येतात.
देह म्हटला की तो अविद्येचं कार्य आहे. त्यांच्याच वाण्या देखील अविद्येचं एक कार्य आहे महाराज. त्या वाणीनं आपल्याला जे अज्ञान होतं ते निवृत्त केले. बरोबर आहे. ज्ञानानं अज्ञान निवृत्ती केलंय, वृत्ती ज्ञानानं. कारण का इथं वृत्तीची अत्यंतिक गरज आहे महाराज. म्हणून वृत्तीला आपल्याला रात्रंदिवस शास्त्राची चटक लावावी. कारण का वृत्तीवर हे संस्कार जोपर्यंत होत नाहीत महाराज, तोपर्यंत आपल्याला बाकीच्या अनात्म पदार्थाची ती हे टाकू शकत नाही. आणि वृत्ती ग्रहण करत नाही ना. आणि वृत्ती ग्रहण करायला महाराज सूक्ष्माती सूक्ष्म आहे. बुद्धिवृत्तीने आत्मा ग्रहण करायला पाहिजे, म्हणजे त्याचं ज्ञान व्हायला पाहिजे महाराज. म्हणून शास्त्र संस्कार आणि संतांची संगती त्याला अत्यंतिक महत्वाची लावलेल्या. रात्रंदिवस त्या संतांच्या संगतीत राहून आपण शास्त्राची संस्कार वृत्तीवर करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. सगळा हा वृत्तीचा व्यवहार आहे. कारण का धारण करणारी कोण आहे? वृत्ती आहे. आता हा देह इथला तुमचा इथं पडतो, लक्षात ठेवायचं. पण पाठीमागे अनेक जन्माची ती वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती, सूक्ष्म शरीर, आणि ते संस्कार असं पुढे घेऊन आलेलं आहे महाराज. आणि म्हणून या 4 वाणींचं ऋण फेडलं तरी मी कोणतरी आहे असं वाटतं ना, ते वृत्तिगत आहे महाराज. आणि वृत्तीने ती सोडायला पाहिजे महाराज. म्हणून वृत्तीवर रात्रंदिवस मोडायला पाहिजे ती वृत्ती महाराज, ओरता कामा नाही. म्हणून वृत्तीवर सारखंही शास्त्राचे संस्कार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून नुसता परमात्माच राहावा, वृत्ती सुद्धा तिथे राहू नये. नुसता परमात्मा राहावा, वृत्ती देखील राहू नये. वृत्ती म्हणलं की ती अविद्येचं कार्य आहे, भेदात आणतीच ती महाराज. भेद म्हणले की तुम्हाला दुःखाला करणार बघा. तुझे जाऊ जाऊ घडे, मग आपल्याला भेदाशिवाय चालेल ना. गबा बघा एकदा एक ग बसतोय का तिथं. घरात जरा चिंतन करीत ग बसावं असं वाटतच नाही मला. कुठंतरी जाऊन कुणाला तरी भेटून आल्याशिवाय चालतच नाही. आपल्या चिंतनात राहावं वाटत नाही. अरे फिरून फिरून फिरूनच महाराज हे झाले. तुका म्हणे फिरेन भवंडीने. बघा तुम्ही निवांत बसून बघा समाधान किती आहे. पण त्या आपल्याला सवय नाही. बाहेरल्या काहीतरी कुणातरी उसणं घेऊन समाधानाला आपल्याला शिकलेलं आहे. असं ते उसणं समाधान काय टिकणार आहे महाराज. त्यात काहीतरी भेसळ होतोच महाराज. का नाही? बोलता बोलता वाद वाढत गेला की सपलं महाराज. ते वाद मिटविण्यासाठी त्या प्रभात क्षेत्राला गेलीत नव्ह काय. आता प्रलय काल होणार म्हणजे सगळ्यांचा नाश होणार म्हणून ते सगळं हे व्हायला गेलं. कृष्णाच्या ह्याच्यात शाप झाला म्हणून. आणि तिथं चाला यज्ञ बिज्ञ चाला सगळं काय चाललं नाही. बोलता 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 त्यांचं सुरू झालं महाराज. मग तुनं काय केलंस? माझं इच्छा तुनं काय केलं ना सांग. मी केलं का तुझ्यासारखी केलं नाही महाराज. असं म्हणत म्हणत जी वाद गेला. शब्दातला हातावर आला, हातावरला शस्त्रावर आला, आणि शस्त्रानं सगळ्यांचा कुणाचा जो विश्वाचा तारक आहे त्यांच्या पोरांचा. तुमचं आमचं काय सगळे महाराज सरताना त्याच्यावर आलीत. त्याच्यावर आलीत महाराज. किती संघाला महत्व आहे. संघ असावा संतांचा महाराज. संतांच्या संगतीतनं महाराज विवेक जागा होतो महाराज. नेहमी विवेक जागा असावा महाराज. आणि इतर ठिकाणी विवेकावर महाराज अगोदरच आपला विवेक कुठं जागा आहे महाराज विवेक. हे बाबा दादा बाई दादा दिवसभर आत्मचिंतन किती होतंय तुमचं तुम्हाला सांगा. व्यवहार होतोय का नाही? पण आत्मचिंतनात आपण किती असतो दिवसभर? बोला. हिता असले असतोय का नाही त्याचा पत्ता नाही. बाकीचं काय महाराज. कारण मनातनं कधी काय येऊन जाते त्याचा पत्ता लागत नाही. आपल्याला बसलोय असं वाटतंय, ऐकतोय असं वाटतंय, पण आत ती वृत्ती काय कुठं जाऊन येईल काय होईल. आता येता जर काय किल्ली कुठे ठेवली कोणाला म्हणते येते की नाही. कवा येऊन जाते त्याचा पत्ता लागत नाही काय. म्हणून चिंतनाला महत्व देणं गरजेचं आहे महाराज. अनादिकालाचे संस्कार आहेत महाराज. आणि हे सगळं वृत्तिगत आहे महाराज. आणि वृत्तीची अशी सारखी सारखी महाराज तयारी पाहिजे. अशा रीतीने यात वृत्ती ज्ञानाचे खंडन केले आहे. बघा अशा रीतीने 4 वाण्या आहेत. 4 वाणीने ऋण फेडले. पण त्या ऋणातनं देखील आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. म्हणून इथं ऋण शेष फेडलाय म्हटलंय. वृत्तीज्ञान देखील राहता कामा नाही. ज्ञान अज्ञान तरी राहूच नये, पण झालेलं ज्ञान देखील उरता कामा नाही.
आपले स्वरूप कसे आहे हे पाहण्याकरता वृत्तीवर यावे लागते. झालं. आपलं स्वरूप कसं आहे पाहण्यासाठी वृत्तीवर यावंच लागतं. कारण का सगळा वृत्तीचा व्यवहार आहे. देह म्हणणारी वृत्तीच आहे, बरोबर आहे. आणि मी ब्रह्म म्हणणारी बुद्धिवृत्तीच आहे ना. अहम ब्रह्मास्मी म्हणणारी कोण आहे? वृत्तीच आहे. बरं, ब्रह्माकार वृत्ती सुद्धा अपुरीच आहे. ब्रह्माकार वृत्ती व्हावी आणि ती विरत जावावी, अपुरीच आहे. वृत्ती म्हणली की अपुरी आहे. अगोदर देहाकार होती, आता ब्रह्माकार झाली. ब्रह्माकार झाली म्हणायला लागली मी ब्रह्मा आहे, मी ब्रह्मा आहे म्हणू नये. मुरत जावावी. वृत्ती ही शिल्लक राहिली. होय होय होय. म्हणून तरी म्हटले वृत्ती ही निवृत्त झाली. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. त्या पंथ कुठला दावलाय बघा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. त्या पंथात म्हणजे ती सत्ता दावून दिली आहे. कुठली? पारमार्थिक सत्ता दावून दिली आहे तिथं. वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिशीची तिथे. कारण का वृत्ती आहे तोपर्यंत तुम्हाला काहीतरी दुसरं धावणार असते. आता मी माझे हरपले, कुठं हरपले घातले, नाच नाही घातलेला. ठाई जितीच्या जिथनं मी उठलं, मी आणि माझं तिथंच हरपलं. तिथंच आता ते विलीन झालं. हरपणं वेगळं, बाधित होणं. हरपलं वाटलं तिथं, तिथं ते हरप. जे दृश्य जे होते अदृश्य, अदृश्य झाले दृश्य ते होते. आता हे सगळं दिसणारं काय झालं? अदृश्य झालं. मला सुखे मी निजलोगा शून्य सारून तिथे. आता काय नाही म्हटलं की शून्यवाद येतो ना, म्हणून सुखे मी निजलोगा शून्य सारून त्रिकुटी शिकरी दान मिळ्या येते. आता त्रिकुट शिकरी म्हणजे 3 गुणाच्या अतीत, माया परम. त्रिकुट शिखरी, त्या शिखरावर म्हणजे स्वरूपावर दान मिळ्या येते. सद्गुरूंच्या ह्याच्यातून दान मिळालं तिथं येतं. कारण काय इथं काय करावं लागत? सहज तुमचं तुम्हाला आहे ना, सहज मिळालं दान आहे. का काय करावं लागते महाराज? बाकीच्या ठिकाणी केल्याशिवाय काही होत नाही, पण इथं काय करावं लागत नाही. इथं करायचं थांबतंय महाराज. सहज तुमची तुम्हालाच वस्तू आहे महाराज, का नाही? हो. ब्रह्माकार वृत्ती झालेला मी आणि जगत हो भिन्न वाटते का एकच वाटते? ब्रह्माकार वृत्ती झाली आहे, आता त्याला भिन्न वाटत नाही. बाधित व्हावी ती वृत्ती. वृत्ती असणार पण पूर्ण बाधित व्हावी महाराज, लक्षात ठेवायचं. मी ते आता तुमच्या बोधावर राहतं, लक्षात ठेवायचं. तुमच्या बोधावर राहतं. तुम्ही जर वृत्ती विलीन केली असेल, वृत्ती मुरवली असेल, तर तुम्हाला जग ब्रह्म वेगळंच दिसणार नाही महाराज. मी तू हे राहणारच नाही तिथं. मी तू हे राहणारच नाही महाराज. आणि वृत्ती अजून बाधित जर नाही असेल तर मी अमका आहे, मी तमका आहे, हे आपलं शिल्लक राहणारच महाराज. हे लक्षात ठेवायचं. हे तुमच्या, कारण का ज्ञानाबद्दल बोधाबद्दल कुणी कुणाला काय बोलता येत नाही. का बोलता येते गुरुजी? तुमचा अनुभव मी काय सांगणार? आम्ही तर बोलणारी माणसं आहोत आणि एखाद्या बसले ऐकत महाराज आणि ते निश्चय करून जाईल त्याचा पत्ता लागणार नाही. आणि तुम्ही तसंच राहशील. काय दादा म्हणायचं आहे? बोधाबद्दल निश्चयाबद्दल कुणी कोणाला सांगू नये, पण आपण मात्र समजावून घ्यावं. मी बोधात गेलोय का नाही, माझा निश्चय झालाय, अजून पूर्णतेला गेलोय का नाही, ही ज्याचं मात्र तपासावं. कळतंय त्याचं त्याला, कारण का ते जसा त्याचा हे सुसंवेद आहे महाराज. सुखदुःख जसं आपल्याला होतं ना, तसाच इथं भाव तो तयार होतो. बाहेर दिसत नाही पण आत बाहेर होतो ना. एखाद्याचा द्वेष होतो किंवा एखाद्यावर बरं वाटतं ना, मग अजून द्वेष हा द्वेष होतो ना आपल्याला. अनुकूल प्रतिकूल कळतं ना, अनुकूल प्रतिकूल कळतं, त्या ते आपल्याला कुठे अजून भेद आहे असं सिद्ध होत. लक्षात ठेवायचं. लागली सेवक काय होते? तिथं राहील का? वृत्ती राहतच नाही. वृत्ती आहे पण ती बाधी जाते, तिने ते कार्य केलेलं असतं. यावरली वृत्ती ब्रह्माकार होती ना. त्यावेळी महाराज आता हे संपूर्ण आत्माकार वृत्ती होऊन एकदा बाहेर आली ना, आत्मस्वरूपाची हे करणे बाहेर आली ना, तत्वमसी महावाक्य काय सांगतो तुम्हाला? ते आहे. इथं महावाक्याची गरज आहे. कारण का मग चांगदेव देखील आत्माकार वृत्ती झालेली होती महाराज, पण तिथं बोध झालेला नव्हता म्हणून तो अपूर्ण झाला. म्हणून त्यातलं जग सत्य तो वाटत होतं त्याला. तो वृत्तीवर येत होता महाराज. तेवढ्या ती वृत्ती लीन होत होती महाराज, बाधित झालेली नव्हती. लक्षात ठेवायचं. चांगदेवांची वृत्ती बाधित झालेली नव्हती, विलीन झालेली होती महाराज.
लीन होणं आपली झोपेत होती ना, कार्यरत झालेली असती महाराज. तिथं देखील आपल्या आत्माकारच वृत्ती असते महाराज, तिथं देखील आपली आत्माकार वृत्ती असते महाराज. पण आपल्याला अज्ञान आहे आणि त्यांना ज्ञान होतं. कुणाला? चांगदेवाला. त्यांच्याकडे विक्षेप नव्हता, मल नव्हता महाराज. जगतातला कुठला दोष नव्हता त्यांच्याकडे, पण हा दोष होता, कुठला? आवरून दोष होता त्याच्याकडे. आणि म्हणून तो आवरून दोषी निवृत्तीसाठी त्याला तत्वमसी महावाक्याची गरज पडली. ज्ञानोबरायांना शरण जावं लागलं महाराज. मला काय म्हणायचं, चांगदेवाची आत्माकार वृत्ती होती पण ब्रह्माकार वृत्ती नव्हती. बरोबर आहे की. मग आत्माकार वृत्तीत मी आणि जगत भिन्न वाटते. होय, बरोबर आहे. पण ब्रह्माकार वृत्ती झाले नंतर जगच राहत नाही ना. भिन्न वाटायला तिथे जगताचा अत्यंत अभाव होतो. वृत्ती झाली ब्रह्मार्पण. हो, जन निरदिशी अवघा जनार्दन म्हटलंय ना. तुम्हाला प्रतीला येणार पण ते आता जग म्हणून येत नाही हो. पूर्णतः अभाव होऊन जातो. लक्षात ठेवायचं, वृत्तीचा पाहण्याचा बदल होतो. वृत्तीतला पाहण्याचा बदल होतो महाराज. आता तरंग दिसतात, पाण्यावर आहेत ना तरंग. ज्याला तरंगाची दृष्टी आहे त्याला अजून पाण्याचं ज्ञान झालेलं नाही. ज्याला पाण्याचं ज्ञान झालेलं आहे, जरी तरंग आला, तरंग पाहत असला तर ते पाणी रूपाने बघणार. ज्याला सुवर्णाचं ज्ञान झालेलं आहे, जरी अलंकार असले महाराज तर तो सोनं पाहणार. तसं ब्रह्मज्ञानी पुरुष आहे ना, ब्रह्मज्ञान झालं ना तर त्याला ते ब्रह्मस्वरूपानंच प्रतीला येणार हो. त्याला जगरूपानं प्रतीला येणार. कारण का? जगताचा तिथं अत्यंत अभाव आहे. तीच वस्तू या रूपानं, त्यालाच विवर्त असं म्हटलेलं आहे महाराज. जरी तुम्हाला दिसणार की, कारण का तुम्ही देह आहे तोपर्यंत वृत्ती असणार आहे आणि वृत्ती आहे तोपर्यंत तुम्हाला जगही दिसणार आहे. पण आता जन नव्हे अवघा जनार्दन. समस्तीशी वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी राहो ज्ञानी तूच म्हटलंय. किंवा विश्वाची माझी घर ऐशी मती जायची स्थिर, किंवा चर आचर आपण अशी झाल्या. कुठं काय वेगळं राहतं महाराज? आणि राहिलेलं असलं वेगळं तर अजून तुम्हाला ज्ञान झालेलं नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाचं काय होतं नाव सांगा बघू? अत्यंत अभाव होतो ना. जरी दिसलं तरी आता तीच वस्तू त्या रूपाने दिसते. आता रज्जू तुम्हाला दिसणार की, पण आता रज्जू सर्प रूपाने दिसणार नाही. कारण का? अधिष्ठानाशिवाय आदेश पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही. रज्जू नसते तर ज्ञान सर्प. मग आता जगताचा बाद होतो, अधिष्ठानाचं सत्य ठरतं ना. कारण का? जग दिसायला तरी ते आता जगरूपाने दिसत नाही हो. अधिष्ठानाचा असा नियम आहे, अज्ञान काला देखील ते काय रूपाने भासतच. कारण ती वस्तू सिद्ध आहे, सत्य वस्तू आहे. ती जशी आहे तशी कळली नाही तरी कोणाच्या रूपाने तुम्हाला ती भासणारच. आणि ती भ्रमरूपातून भासणार आणि तीच प्रमारूपाने भासणार. आता सर्प नाही, रज्जू आहे. तसं आता जग नाही, देव आहे, ब्रह्म आहे. भासणार की, पण या रूपाने भासणार, दिसणार की. वृत्ती आहे तोपर्यंत दिसणार तुम्हाला, पण व्यवहार व्यवस्थित होणार आता. लक्षात ठेवायचं. आणि म्हणून त्यांना चैतन्याचं दर्शन झालेलं असतं, म्हणून ते तुमच्या उपाधीकडे बघत नाहीत. नम्रता आलेली असते महाराज त्यांना. कारण का? ते देवाचं दर्शन झालेलं असतं महाराज. आपण देवळात गेल्यावर असं करतो का? जाताना बी असं करतोय नाही ना काय? म्हणजे अजून आपल्याला जाताना असं दिसतंय वेगळंच. आपण देवळातच देवाला असं करतोय महाराज, पण त्यांचं तसं नाही महाराज. सर्वत्र महाराज त्यांना ब्रह्मभाव प्राप्त झालेला असतो महाराज. का होणार नाही महाराज? आहेच ना ब्रह्म. आलं लक्षात? सदाचारण झाल्यानंतर मागे येईल. शक्य नाही हो. आणि मागे इथे एक वाक्य आहे छान. बोला 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 की. अहो बोलायसाठी जाईल. आपले स्वरूप पाहण्यासाठी वृत्तीवर यावं लागतं. बरोबर. असलेल्या वृत्तीवर लागतं का नसलेल्या वृत्तीवर यावं लागतं? वृत्ती नसते तर ही वृत्ती येणं हा प्रकार आहे. वृत्तीवर यावं लागतं. वृत्ती स्वरूपाकार झाल्यानंतर वृत्ती होती का नव्हती? वृत्ती आहे म्हणून यावं लागेल ना वृत्तीवर.
पुढं आहे त्याच्या पुढं आहे. अजून त्याला पुढे अशा रीतीने अशा रीतीने त्याच वृत्ती ज्ञानाचे खंडन केले आहे. बघा, अशा रीतीने वृत्ती ज्ञानाचं खंडन म्हणजे काय आहे? वृत्ती, तुमची वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे, ज्ञानाचं खंडन नाही. ज्ञान हे आपलं स्वरूप आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आता मी देह म्हणत होता हे बाधक आहे, मी ब्रह्म आहे, मी मुक्त आहे, मी ब्रह्म आहे म्हणायला आला तरी बाधकच आहे. हो, लक्षात ठेवायचं. म्हणणे पण आहे तो बाधक आहे, ज्ञान बाधक नाही. ज्ञान हे स्वरूप आहे आपलं महाराज, ते कसं बाधक असत? वृत्तिगत ज्ञान ते कुणाला तरी दिवसतं ना, दिवसा दिवशी हो नाही महाराज, विरत जावावं. परमार्थ हा मुरावा महाराज, पचावा. गुरुजी नेहमी म्हणायचे, हे अध्यात्मशास्त्र जे आहे ते वाघिणीचं दूध आहे, याला सोन्याचं पात्र लागतं महाराज. तसा अधिकार संपन्न करावा महाराज. काय म्हणायचंय दादा? आपण अजून अधिकाराकडे बघत नाही महाराज. अधिकार संपन्न करून आहे ते अविद्या निवृत्त करून सद्गुरूला शरण कधी जाऊन मी देह हे घालवावं आणि मी ब्रह्म आहे हे अगोदर ठाम निश्चय करावा महाराज. अगोदर तो निश्चय व्हावा. परमार्थात घाई गडबड करू नका. रामा तुला झालं असं वाटेल तेवढं थांबशील, किंवा सर्पाच्या ठिकाणी डोळे झाकपणा करशील म्हणून सरळ घेतले. डोळे झाकून घेतले की तेवढा पुरतं जाईल, आणि डोळे उघडले की म्हणजे रज्जूचं ज्ञान पूर्ण करून घे, रज्जू हातात घे, मग तुझा निश्चय होईल तिथं सर्प नाहीच. कोणीतरी सांगितलंय म्हणून तू म्हणू नकोस. तसं अगोदर अविद्या निवृत्तीसाठी, ब्रह्मनिवृत्तीसाठी ज्ञानाची गरज आहे. घासून फुसून करा महाराज तुम्ही, आणि एकदा ते चोख ज्ञान झालं राहतच नाही महाराज. राहत असलं तर कसलं ज्ञान झालं म्हणायचं? अविद्या राहीत असलं तर ज्ञान कशाचं महाराज? अजून कुठेतरी कोण्या कोपऱ्याचं अंधकार आहे, सूर्य उगवलाय, सूर्याच्या ठिकाणी अंधकाराचा अत्यंत अभाव आहे ना, तसं ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभाव आहे. इथं या तुम्ही. अजून तुम्हाला झालंय असं वाटू नये एवढ्यासाठी सांगितले ती मला. नाहीतर ज्ञान आणि अज्ञान कसं राहील महाराज? विरोध आहे ना. ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञानाचा अत्यंत अभावच आहे. मग तुम्हाला वाटायला लागले अजून मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे, त्या अर्थी अजून कुठंतरी ते अपुरं आहे महाराज. लक्षात ठेवा, एवढ्यासाठी आहे ती महाराज. आणि व्यवहार होतो दादा, त्यांचाही व्यवहार होतो ना, व्यवहार होणार, पण बाधित अनुवृत्तीने व्यवहार हा होतो. जरा ते सुरुवात. त्याप्रमाणे 4 वाण्यानी वृत्ती ज्ञान उत्पन्न केलेले असते. त्या ज्ञानाने सर्व प्रकारच्या भेदांचा ग्रास करून बोध रूपाने वृत्ती राहते, परंतु बोध रूपाने वृत्ती राहिली तरी ते एक प्रकारचे बंधन झाले. 4 वाणी जरून पुढून महाराज वृत्ती राहते ना, आणि ती वृत्ती राहिली की ते हेच आहे महाराज, बंधनच आहे. म्हणून नुसता परमात्माच राहावा, झालं. वृत्ती राहू नये. नुसता परमात्मा सत्सामान्य स्वरूपाने राहावा. बघा, कुठलंही विशेषण अंगाला लावून घेऊ नये. जावा तुम्ही, कीर्तनाला जावा, प्रवचनाला जावा, समाजात जावा, पण मी कोणतरी एक आमका आहे असा तिथे एक असा आविर्भाव घेऊन जाऊ नका. तो घातक आहे महाराज. अशा रीतीने यात वृत्ती ज्ञानाचे खंडन केले आहे. इथं स्वरूप ज्ञानाचं खंडन नाही महाराज. अजूनही तिने शेवटला तेवढ्यासाठी सांगितलं. स्वरूप ज्ञानाचं खंडन करताना स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे महाराज, पण वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. गुरुजी लक्षात ठेवा, नंतर नको ब्रह्मज्ञान सुरुवातच. काय चाललंय महाराज? अजून परमार्थात प्रवेश नाही दादा, अजून परमार्थात प्रवेश नाही तरी नको ब्रह्मज्ञान. मग काय झोळी घेऊन भिक्षा मागतोस काय? अजून भीक मागायची थांबलेली नाही महाराज. किती दिवस भीक मागायची? या पोटा कारणे का झालो न सरीची माय बाप, भिके नाही खंडना, पोळाला म्हणते एक दया नाही करुणा, स्वान हे लागे पाठी. अशा ती जी वासना जी आहे महाराज ती अनेक जन्माची आहे महाराज, आणि वासनेला कारण स्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. निर्वासन होणं अत्यंतिक गरजेचं आहे. लक्षात ठेवा तुम्ही. कधी व्हायचं निर्वासन व्हायला? हे ज्ञानाची आज गरज आहे. हे वृत्ती ज्ञान खंडित आहे, स्वरूप ज्ञान खंडित नाही महाराज. ते खंडित होतच नाही महाराज. सूर्याच्या ठिकाणी असा जरी पडदा लावला त्याचा प्रकाश थांबणार आहे काय महाराज? स्वयंप्रकाश आहे तो.
समजावून घेऊया दादा. बोला बोला. एक शब्द लक्षात ठेवा, वृत्ती ज्ञान खंडित हा. आहे, स्वरूप ज्ञान नाही. अहो ती कसं खंडित होईल? हे बघा गुरुजी, तुम्ही ज्ञान नको म्हटलासा, मला काय कळत नाही म्हटलं तरी काय आहे ते ज्ञानच आहे ना. ज्ञान नको म्हटलं तरी काय आहे? ज्ञानच आहे ना. आता तर लक्षात आलं नव्हतं वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. कारण का हे बघा, आपण वृत्तीवर आलो म्हणून हा सगळा पसारा दिसायला नाही मिळत. कारण का वृत्तीचा तसा स्वभावच आहे ते लपवणं, नाही ते न्हावणं मिळत. आणि स्वरूपात येण्यासाठी वृत्तीची आज आता इथं गरज आहे. कारण का सगळा व्यवहार वृत्तीवर होतो. वृत्ती नसेल तर तुम्हाला व्यवहार देखील करता येत नाही. पण मी देह आहे म्हणणारी वृत्ती आहे ना, ती घालवण्यासाठी अहम ब्रह्माच्या वृत्तीची आज गरज आहे महाराज. आणि ती वृत्ती रूपाने राहता कामा नाही. का वृत्ती एक अविद्येचंच कार्य आहे. अविद्येचंच कार्य आहे होते. ते अनाधिकाराचे संस्कार घेऊन आलेले आहे ना. आपले स्वरूप कसे आहे? काय बघा, हे आपल्याला अमृत अनुभव हे मिळालं आपलं एक भाग्य आहे महाराज. लक्षात ठेवा. आपल्याला अमृत अनुभवाचे चिंतन मिळालंय आपलं महान मोठं भाग्य आहे. कारण का पण हे एक पचवायला शिकायला पाहिजे महाराज. अनुभव अमृत अनुभवाचा हे बाजारातला विषय नाही महाराज. हा बाजारातला विषय सहजचा विषय, बाजारातला विषय वेगळा. हा बाजाराला सोडून द्या, देवळातला पण विषय नाही देवात नाही चालू, म्हणजेच बाजारातला हो. हा दादा हे परवाशी बोलले ते चांगलं बोललो महाराज. कारण का गर्दी नसना पण दर्दी माणसा येणार आणि दर्दी माणसा विषय आहे महाराज. दर्दी म्हणजे श्रवण करणारे शास्त्र संस्कार असणारी माणसं अत्यंत गरजेचं आहे महाराज. म्हणून आपण काय करायला पाहिजे महाराज? पुढची प्रकरण फार कठीण आहे. होय नकोच. तुम्हाला दररोज यायला जमेल का 5 ते 7? काय भरवसा आहे देहाचा नसल्यामुळं हे जर पदरात पडलं, समजा नंतर सर्व्हिस करायला धावत वाढली धावची, काय बिघडणार आहे? पण हे जर असं गोड झालं समजा, हे तोपर्यंत एक लक्षात ठेवायचं, आपलं जीवन आहे तोपर्यंत हे प्राप्त करून घ्यावं बरं. आयुष्याचा आपल्याला भरोसा नाही. तिन्ही म्हणावं मी आता येत नाही जा, कोणी ज्ञानोबरायाने कोणाला काळाला, हे आपल्याला याच्यावर कधी तडाखा बसवल. तुम्ही सांगितलं ना, अरे आयुष्य जात आहे पा काळजापदशी मा, तुम्हाला संसार काय पुढल्या जन्मात करता येईल महाराज. संसार म्हणजे काय, तिथं व्यवहार होणं. कुत्र्या मंदिरात देखील संसार होतो, पण ज्ञान संपादन करून घ्यायला मनुष्य देहाचा असायला पाहिजे महाराज. त्याच्यावर होत नाही महाराज. आपल्याला आयुष्याचे आपल्या हातात नाही महाराज. आणि म्हणून आपल्याला आपण खरोखर भाग्यवान आहे. आपल्याला अमृत अनुभव निदान अमृत अनुभव आहे तरी नाही काय कळत, पण हा नाही कळत नाही असं नाही झाला, कळतंय आपल्याला. कळालं नसतं किंवा अधिकार नसता तर हे बघा ईश्वराकडे तुमचं कुठंतरी आहे, त्याशिवाय ही बैठक झाली नसती, हेही लक्षात ठेवा तुम्ही. पण या बैठकीचा कसा फायदा घ्यायचा, कसं त्याच्यात उतरायचा पण, आणि त्याचं कसं कार्य करून घ्यायचं हे तुमच्यावर थोडंसं राहिलं महाराज. वाडवडिलांनी तुम्हाला धनसंपत्ती मिळवून ठेवली, त्याचा फायदा कसा घ्यायचा, काय करायचा उपयोग, हे तुमच्या हातात राहिलं महाराज. ईश्वर तुमचा मायबाप आहे, सद्गुरू आपल्या पाठी आहेत महाराज. एक लक्षात ठेवा तुम्ही. नसतं तर हे कार्य झालं नसतं. हे तुमचं आमचं कार्य नाही, त्या शक्तीने हे कार्य करावं लागतं. पण त्याचा फायदा कसा करून घ्यायचा, उठवून घ्यायचा, हे मात्र आपल्या हातात आहे. अज्ञान निवृत्तीसाठी मला सगळा प्रयत्न करावा लागणार. अमृत अनुभव करण्यासाठी सगळं काय करावं लागतं महाराज. पण अमृत अनुभव काही झाल्यानंतर काही करावं लागत नाही, आणि काही करावं न लागणं याचं नाव मोक्ष आहे. काहीच करावं लागत नाही, कारण का तू स्वयंप्रकाश, तुमचं स्वयंसिद्ध तुमचं स्वरूप आहे. त्याच्यात काय मिळवायचंही नाही आणि काय घालवायचं नाही. जिथं आहे तिथंच फिरावं तुम्ही महाराज. बोला. ब्रह्माकार वृत्तीत बीज राहू शकते काय, असं मला म्हणायचं. आता वृत्ती म्हटलं की बीज आहेच ना.
पण ते बाधित होतो, लक्षात ठेवायचं. तुम्ही जोपर्यंत आहे तुमचं प्रारब्ध तोपर्यंत ते राहणार आहे, लक्षात ठेवायचं. हा, पण बाधित वृत्तीने राहिलं की ते पुढचं कार्य करत नाही, म्हणजे अहंकार राहत नाही, तिथलं कार्य होतं पण क्रिया क्रियमान घडत नाही, हे त्याच्यातलं सूत्र आहे. ब्रह्माकार वृत्ती झाल्यानंतर क्रिया क्रियमान घडत. हा, वृत्ती बाधित व्हावी, वृत्ती राहणार, पण बाधित वृत्ती राहिली की मग क्रिया जरी झाली तर त्यातला मी करतो अहंकार निघून जातो, अहंकार निघून जातो. मी कोणतरी ज्ञानी असं वाटत नाही, ज्ञानाचा तरी व्यवहार होतो, ज्ञानाचा व्यवहार होणार. एखाद्याला सांगायला आला, महाराज ते आमकाम कधीच आहे, मला काहीतरी सांगा, आता त्यावेळी सांगणार तो, पण त्या अज्ञानी आहे, मी कोणतरी सांगणार आहे असा तिथं अहंकार उठत नाही महाराज. सहज क्रिया होती ती महाराज. व्यवहार करावा लागणार का नाही महाराज? व्यवहार करावा लागणार, पण अहंकार वृत्तीतनं व्यवहार होणं आणि निरहंकार वृत्ती व्यवहार होणं याला बराचसाच अंतर आहे महाराज. तो व्यवहार होतो म्हणून तरी तुम्ही महेशाच्या मूर्ती म्हटले त्याने. आता त्यांना साधक म्हणून दिसत नाहीत महाराज, आणि तुम्हाला स्वरूपाचं एकदा ज्ञान झालं ना, तुम्हाला हे ब्रह्मच दिसणार, तो साधक दिसणार नाही. साधकाच्या पेक्षा तो सिद्ध दिसणं गरजेचं आहे. साधक अवस्थेत तो सिद्ध दिसणं हे गरजेचं आहे महाराज, पण सिद्धाला मात्र तो साधक आहे दिसणं घाटाचं आहे. काय म्हणायचं आहे नाव सांगा. बरोबर आहे. त्यांना ब्रह्मदृष्टी आलेली असते ना. समभुजी येतात समान श्रीहरी म्हटले. हा, त्याला कसं दिसलं महाराज, आणि म्हणून तो सहज नमतो महाराज, सहज नमतो, त्याचं दर्शनच ते आहे महाराज. विद्येचं काय, विनय हे पद आहे बघा, लक्षात ठेवा. विद्या विनयनं शोभते. हा, नाहीतर नुसती विद्या विनय नसल, अविद्याच आहे ती, विद्या नाही. ही विद्या त्याला म्हणता महाराज, विनय नसेल तर महाराज. म्हणून परमार्थातलं फल भोगता यावं महाराज, आपल्याला लक्षात ठेवायचं. हो, ते भाग्यवान आपण आहोत. विवेक जागृत झाला. तुम्हाला कोण काय म्हणून देत नाही म्हणजे आज तुम्ही भाग्यवान आहे. व्यवहारावरून सिद्ध होतं महाराज. तुम्हाला कळून दे नाही तर नाही कळून दे महाराज, आज तुम्ही भाग्यवान आहे. पण एवढ्या भागत नाही ते भाग्य. आपण कसं संपादन करायचं, त्याचा भोग कसा घ्यायचा महाराज. थोडीशी हातोटी आहे महाराज, हातोटी शिकवली आहे तिने. ज्ञानोबा आपली माऊली आहे महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. ज्ञानोबा आहे कोणतरी नाहीत महाराज. लेकराची हित जाणे माऊलीचे 80 कळवळ्याची जाती म्हटले महाराज. करी लाभावेन प्रति महाराज. पोटी वाहर आहे ते सर्वस्वच आहे म्हटले महाराज. किती त्रास होते त्यांना महाराज, त्याचा त्रास वाटत नाही. त्रास वाटत असेल ती माऊली नाही. तसं साधक अवस्था ही महाराज संपादन करणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि सिद्धाला त्या साधकाचा कळवळ असतो महाराज, त्याला सिद्ध म्हणावं महाराज. व्यवहार होतो त्यांचा, पण अहंकार रहित होतो. अहंकार जावा एवढ्यासाठी सांगितलंय महाराज. वृत्तिगत अहंकार राहता कामा नाही, वृत्ती राहणार बीजी बाजूने. हो, चला. कळलं का दादा? अजून कळवून घ्या, ठाम निश्चय करा. अशा रीतीने यात वृत्ती ज्ञानाचे खंडन केले. झालं, आलं का? तेच इथं वृत्ती स्वरूप ज्ञानाचं खंडन आहे. हो, ते खंडन करता येत नाही तुम्हाला. मला ज्ञान नको म्हटलं असं तरी ते टाकता येत नाही महाराज. सूर्याला प्रकाशात तापतो म्हणून प्रकाश टाकता येतोय का? अग्नीला ते त्याचा हे, कारण का ते स्वरूप आहे ना त्याचं. दाह त्याचं स्वरूप आहे. द्रवत पाण्याचं स्वरूप, ते वेगळं करता येत नाही. तसं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. ज्ञानच आपलं हे स्वरूप आहे, टाकता येत नाही. पण वृत्ती लागलेली तिथं, त्या वृत्तीने लागलेलं ज्ञान ते घातक ठरतं. लक्षात ठेवायचं. आपले स्वरूप कसे आहे हे पाहण्याकरता वृत्तीवर यावं लागते. झालं, आपलं स्वरूप कसं आहे कळण्यासाठी वृत्ती यावंच लागतं महाराज. कारण का वृत्तीशिवाय व्यवहार होत नाही महाराज. आपलं स्वरूप कसं आहे कळण्यासाठी, कारण का आपल्याला स्वरूप विसरलोय आणि देहाला मी म्हणायला लागलोय.
मी अमका तमका असला तसला म्हणायला लागलोय आणि ते कळवून घेण्यासाठी वृत्तीवर यावं लागतं महाराज. परंतु तेही टाकून आपल्या स्वरूपाने राहावे. तेही टाकावं आणि आपल्या स्वरूपात राहावं महाराज. आरसाच गळ्यात बांधून फिरायला लागला तर आपण कसं आहे बघण्यासाठी आरसा घ्यावा समोर, हा, आणि आरशातलं इथं कळलं आपल्याला की आरसा टाकून द्यावा. तसं आपलं स्वरूप कसं आहे ते कळण्यासाठी वृत्तीवर यावं आणि कळलं एकदा मी सच्चिदानंद स्वरूपानं आहे टाकून द्यावं. का आरसाच गळ्यात बांधून फिरत बसायचं महाराज. परंतु ते तसे आरशासारखी वृत्ती आहे. बुद्धीने निश्चय करावा महाराज का नाही, आणि तिच्या त्यात विरुद्ध जावं महाराज. म्हणून अभ्यास करत असताना श्रवण झालं की मनन व्हावं, मनन झालं की निधिध्यास, निधिध्यासाची परिपाक अवस्था व्हावी महाराज. खरं तोच घातक ठरतोय ना. अरे केवढी गंमत करतोय माहिती आहे ते. हे बघ आहे त्या याच्यावर आपल्याला फोटो काढतोय काय बघा, काढावंच काढतोय काय बघा. फोटो काढायचा म्हटलं की विशेष रूपाने होऊन काहीतरी फोटो आणि तो घरात लाव, बाहेर लाव. किती विपरीत विशेषण आहेत बघा, आणि किती बाहेर नेतं ते. आणि बाहेर नेलं की एकदा लवकर आत येत नाही दादा. गंमत होती महाराज, आपण आपली फजिती येत होती हे कळत नाही महाराज. अरे स्वरूपापासून लांब अजून बाहेर गेलो आपण, आणि काय अवघड आहे महाराज आत यायला. आणि त्यात जर फटका बसला आणि गेला आज तर मग संपलं महाराज. वृत्ती विरवायची संपली महाराज. फार फार दादा घोटाळा आहे महाराज. म्हणून अमृत अनुभव पूर्ण विशेषणे जेवढी आहेत ती घालवायची सांगितलंय महाराज. मग ती विपरीत असून देत नाही तर यथार्थ असून देत. विपरीत विशेषण घालवण्यासाठी यथार्थ विशेषणाची गरज आहे, पण विशेषणच ना. कारण का विशेष विशेषण पुरता विशिष्ट झालाच महाराज. अंतकरणाची धर्म आहेत महाराज. हा विशेषण काय करतं आपल्या धर्माचं ते मला विशेषाचं ज्ञान करून देतं. पुढे विशेष ठरतं ना. एकदम कसं वाढेल सांगा तुम्ही. हा त्याची भूमिका तुमची वाढवायला बरोबर आहे की वाढवायचं सांगूच आहे ना, पण वेळ द्यायला पाहिजे ना. हे दादा काय होते माहिती काय, आपल्या हातात वेळ नाही हो. आपल्याला वेळ द्यायला पाहिजे नाही. प्रयत्न तिथे सांगितलं आहे बाबा तुम्ही थांबू नका म्हणून सांगितलंय. हे प्रालब्धावर लावू नका, हे प्रयत्नावर लावा. हे प्रालब्धावर लावू नका. आमच्या नशिबात नाही, आमच्या प्रारब्धात नाही म्हणू नका. आले ना काय बरं झालं ते पुढे आले ते. म्हणजे आम्ही मनानं सांगत नाही एवढं तरी सिद्ध झालं ना. काय माऊलीच आहे महाराज. कारण का त्यांनी सांगितले त्यांच्या शब्दाला तरी मान्य देऊया महाराज. शंका यायला पाहिजे. नाही बरोबर आहे की शंका आल्याशिवाय पुढं असं होतं. एक पूजनाची शंका ही 4 जणांची असते पण ती बोलून आली तर सुचत नाही. शंका येणं गरजेचं आहे महाराज. यावी शंका मी तुमचं चिंतन होते, अभ्यास करतोय ठरते ना. शंका ज्यावेळी येते महाराज काय होतंय पूर्ण कळालं की शंका येतच नाही. आणि याचा निमित्त काय संबंध नाही, शंकेचा काय गरजच नाही. काय शंका याची गरज आहे. महाराजांनी तासभर ऐकलं आपलं काल काहीतरी निघून गेला. संबंध आहे शंका नाही कसं म्हणायचं म्हणून यायचं. बस बस काय त्याचा ना आपला संबंध आहे. आपलं महाराजांनी बोलवत तर नाही कसं म्हणायचं. महाराजांचा अपवाद येतात. महाराज काय म्हणते या जगात 2च माणसं सुखी राहतात, होय ज्ञानी. मधलं कसं असेल. आपण काय करायचं, आपण मूर्खाचा मालक व्हायचं नाही.
शाण्याचं दासत्व सोडायचं ना. बस बस बस. दोन गोष्टी केल्या ही भूमिका. हो हो प्राप्त होते ना महाराज. आपण मूर्खाचा मालक जास्त, शाण्याचं दासत्व कमी. कुठे शाण्यात आपण दास व्हायला जातोय महाराज? नाही, उलट दास. त्याला काय ते असं हे आपण दास होत नाही, आपण मालकच व्हायला. उलट होत जाते ना. आपण मालक, आपल्याला कुठेतरी पूजाच व्हावी, आपण मालक व्हावं, स्वामित्व व्हावं असं वाटतं आपल्याला महाराज. पण तुम्ही स्वामित्व ज्याचं ती माणसं कोण आहेत बघा, तुम्हाला कुठे नेऊन घालायला आलेत बघा. पोदाकडे बघा. होय मग पोदात सांगा. भोगाकडे बोलतात नाही, भोगाकडे जातात ते माणसं. आणि भोगात दुःख आहे. ती वडून तुम्हाला नेते तिकडे काय तुम्ही तुमच्या ह्याच्याकडे आणते ते नाही. असं दे, आपल्याला कळत राहिले महाराज, कळवून घेऊया. नसलं तर आणि काहीतरी कळवून घ्यायला वेळ ठेवूया महाराज, कारण का आपली वेळ अपुरी पडते दादा. ते आपण सातत्य राहायला पाहिजे हो. कारण का माहितीये काय, आपला व्यवहार थांबत नाही आणि ते संस्कार जास्त आहेत हो. तिथं घातक काय होते महाराज, आपल्या पाठे गिरबीतले झालेले आहेत हो, म्हणजे त्या पुसून लवकर जात नाहीत. अनेक जन्माचे संस्कार अनात्म्यातले आहेत आपल्यावर, आणि आता आत्म्याचे संस्कार व्हायला अत्यंतिक गरज आहे. अजून सुद्धा लौकिक वाढावा, व्यवहार वाढावा, लोभाचं आलंबन आहे ती एवढी आहेत आपल्याला, थोडी 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 आपण कमी व्हायला पाहिजे. कमी करायला हो. मग ती कमी व्हायला आपल्या स्वरूपाचे त्याच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत. हे संस्कार होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हे संस्कार व्हायला, हे संस्कार व्हायला तिथं प्रभू रामचंद्राला सातत्याने तिथे त्या ह्याला दिले बघा, तिने वशिष्ठ महामुनीने, रामा तू सतशास्त्र आणि संतांचे संघ हे संस्कार करायला अत्यंतिक रात्रंदिवस तू त्याचा प्रयत्न कर म्हणते. इथं प्रयत्न सांगितलाय तिने. आहे तेवढ्यावर तू थांबू नको, मला कळालंय, मला झालंय असं करू नको. कारण काय संस्कार घालवणं, ते संस्कार गेले की वस्तू काय स्वयंसिद्ध आहे हो. वस्तूसाठी तुम्हाला संस्कार करायची काही गरजच नाही महाराज. फक्त आता इथे गरज कुठली आहे, पाठीमागले अनेक जन्माचे जे संस्कार अनात्म्यातले आहेत ते घालवणं गरजेचं आहे. आणि ती घालवण्यासाठी वृत्तीची देखील सांगितलं, स्वरूपावर यायला, वृत्तीवर यायला, स्वरूपावर वृत्तीची आज गरज आहे महाराज. पण ती वृत्ती देखील आविद्येचं कार्य असल्यामुळं त्या वृत्तीगत ज्ञान राहता कामा नये. स्वरूप ज्ञान काय आहेच महाराज, ती घालवा म्हणायची काय गरज नाही, आणा म्हणायची काय गरज नाही. हो काळ सुद्धा ते विषय झाला की बाबा वर्तमान जर काठीण्य असेल पण भविष्य त्याला चांगलं, होय. तसं संसारिक होणार नाही. नाही नाही त्याला आज भोग उत्तम असते, श्रीमंत येणारच नाही. होय. ते वर्तमान कालातच मानतात, त्या भविष्य कालाचे कसं आहे बघा, बघा कुणी बघितले म्हणजे ते त्याच्यात वर्तमानात जो काही अभ्यास करतो, त्याचं वार्धक्याचं जीवन कसं असणार, मी आता जे संसारिक भोग भोगतोय त्याचं वार्धक्य बघा, दोन्हीतला फरक. दोन्हीतला तुम्ही फरक जाणणार. तिची हे आलंबन किती वाक्याचंही कळेल, हे किती अत्यावश्यक आहे. सायन्स का सांगितलं, काय इथं वर्तमान ज्यादा साया ज्यादा जरी झाला वडील लौकिकातला आज तोटा येणार, आज व्यवहारला कुलूप लागलं, आज व्यवहार जरी लाभाचं जरी हे सोर्स आहे तर हा लाभ किती कालासाठी आहे आणि किती शाश्वत आहे. हे भविष्याची शिदुरी आहे नाही. मला वर्तमानाचा अभ्यास हा भविष्याची शिदुरी आहे. देह पडला तरी ही शिदुरी बरोबर येणार, ती शिदुरी काय आपली येणार नाही. किती जरी आज तुम्हाला या वर्तमान कालात मिळालेलं असलं, भाग्य अशाश्वत जाण, भाग्यान जरी मिळालं तर ते अशाश्वत जाण, कारण ते शाश्वत नाहीच आहे. आपले स्वरूप कसे आहे हे पाहण्याकरता वृत्तीवर यायला लागते, पण तेही टाकून आपल्या स्वरूपाने राहावे असा यातील अभिप्राय. नाहीतर मी परमात्म रूप आहे असा बोध जर राहिला तर ते या चार वाणीच्या ऋणाचे शेष राहिले आहे असे जाणावे. मी परमात्मा स्वरूप आहे, मी ब्रह्म आहे असं जरी म्हणत राहिला तर ते चार वाणीचं शेष राहिलं असं म्हणता येतंय. वाणीतनं ऋण मुक्त झालेलं नाही असं ठरतं महाराज. कारण का वाणी म्हटलं की ते वृत्तीचंच कार्य आहे, आणि वृत्ती म्हटलं की ते अविद्येचं कार्य आहे. अविद्या तिथे शिल्लक राहते असं त्यांना सांगायचं आहे. मला ब्रह्म कळत नाही म्हटले तर ब्रह्म व त्याच्या अज्ञानाचे द्वैत आहे. मला ब्रह्म कळत नाही, ब्रह्मन त्या ब्रह्माचं अज्ञान, म्हणजे तिथं द्वैत हे राहतच महाराज. मला ब्रह्म कळते म्हटले तर ब्रह्म व त्याच्या ज्ञानाचे द्वैत आहे. हा झालं. आता मला ब्रह्म कळत नाही ते अज्ञानाचं द्वैत झालं, आणि मला ब्रह्म कळालं, ब्रह्म आणि त्याचं ज्ञान हे द्वैत राहतं. आणि द्वैत म्हटलं की तेवढा बंधाला कर.
भेद म्हटलं की द्वैत म्हटलं की तिथं, कारण का तिथं सापेक्षित भाव तयार होतात. मी शहाणा कोणतरी तो अज्ञानी. आणि तुमचा तर अद्वैत सिद्धांत आहे. तुमचा तर अद्वैत काय आहे सिद्धांत आहे, तिथं द्वैत नाही ना, अद्वैत हा सिद्धांत आहे महाराज. अर्थात ब्रह्माचे अज्ञान म्हटले तरी द्वैत व ज्ञान म्हटले तरी द्वैत होय. सेमच आहे. ब्रह्माचं अज्ञान म्हटलं तरी द्वैत आहेच आणि ज्ञान म्हटलं तरी द्वैत आहेच आणि अद्वैत आपला सिद्धांत आहे. एक काळा मुसलमान व एक गोरा मुसलमान, पण दोघांचाही विटाळ सारखाच आहे. हो, काळा असला तर मुसलमान, गोरा असला तरी मुसलमान, दोघांचा विटाळ आहे. तसं ज्ञान काय नाही अज्ञान काय, तशी ब्रह्माचे अज्ञान म्हणा आणि किंवा ज्ञान. ज्ञान म्हणा द्वैत आहेच. आणि द्वैत दुःखाला कारण आहे, मग ते द्वैत सोडावे लागेल की नाही. झालं, द्वैत तेवढं दुःखाला कारणीभूत आहे. भेदात राहून भेदात व्यवहार व्हावा महाराज. आता प्रश्न असा आहे, ज्ञानाने जर द्वैत होते तर मग ज्ञान संपादन करूच नये असं वाटेल तुम्हाला. तर तसे ज्ञाना- नाही. हा, आणि बघा आलं का त्याने एवढे घेतले तेवढ्यासाठी. हो, कारण का बऱ्याचशाच लोकांना ज्ञानाचाच वावड आहे का नाही. व्यासपीठावर बसून सगळे ज्ञानाच्या भानगडीत पडूच नका म्हणून काय, मग ज्ञानेश्वरी घेऊ नका, कादंबरी घे. व्यासपीठावर बसताना ज्ञानेश्वरी घेऊच नकोस. ज्ञानोबरायांचं ऐश्वर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. ज्ञान हे ज्ञानोबाचं ऐश्वर आहे. कारण का ज्ञान संपादन करणं हा पुरुषार्थ, महान मोठा पुरुषार्थ सांगितलाय महाराज. कारण का ज्ञान संपादन झाल्याशिवाय तुम्हाला त्या जन्ममरणातनं निवृत्त होणार नाही, संसार निवृत्त होणारच नाही महाराज. मग आता इथं ज्ञान महाराज बंद झालं म्हणजे ज्ञान मिळवू नये असं त्याचा अर्थ नाही महाराज, हे लक्षात ठेवा तुम्ही. तर तसे नाही, तसे नाही. ज्ञाना वाचून अज्ञान जात झालं? नाही, म्हणून ज्ञान व्हावे. अज्ञान आपल्याला पदरात पडलेलं अज्ञानात आपण वागायला लागलोय. अज्ञान आपल्याला घोटाळा झालाय महाराज. अज्ञानामुळे जन्ममरण महाराज, जन्ममरणाच्या फेरत पडले अज्ञानामुळे. आणि त्या अज्ञान निवृत्तीसाठी आज ज्ञानाची अत्यंतिक नुसती गरज नाही, अत्यंतिक गरज आहे, लक्षात ठेवा. अज्ञान जावे व नंतर ज्ञानही राहू नये. आता अज्ञान जाऊन त्याच्यासाठी घेतलेल्या काट्यासाठी काटा काढायला, तो काटा काट टाकून ठेवा, काटा काढलाय ना. तसं वृत्तिगत ज्ञान जावं, स्वरूपभूत ज्ञान जात नाही. तुम्हाला मी अज्ञान आहे असं वाटत होतं ना, ते घालवण्यासाठी आहे. कारण का अज्ञान आहे वाटत तेव्हा ते ज्ञानच आहे. ते कुठं जात आहे महाराज. ब्रह्मज्ञान बाधक आहे असे कळते तो मुक्त संत. बघा, ब्रह्मज्ञान देखील बाधक आहे कळतं, त्याला मुक्त संत म्हटले महाराज. ब्रह्माचे अज्ञान बाधक आहे असे कळते तो मुमुक्षु. ब्रह्माचं अज्ञान म्हणजे मला कळलेलं नाही अजून, हे बाधक आहे, हे कळलं त्याला मुमुक्षु असं कळावं, मुमुक्ष अवस्थेत कळावं, आणि मग तो ब्रह्मज्ञानाच्या पाठीमागे लागतो महाराज. आणि ब्रह्मज्ञान संपादन करून झाल्यानंतर ते ज्ञान देखील मुरवावं, उरवू नये. तर तो मुक्त म्हणायचं संत. ज्याला दोन्ही कळत नाही तो त्यात- पशुवत. झालं, अज्ञानही कळत नाही, ज्ञानही कळत नाही, पशुवत म्हटले महाराज. कारण का पशूंना काही कळत नाही. आपण मनुष्य आहे का पशु आहे. ज्याला नको वाटतंय ब्रह्मज्ञान तो पशु आहे का काय आहे महाराज. करत असेल कीर्तन प्रवचन करून दे, काही अडचण आहे. कॅसेट काय थोडं बोलतंय महाराज. सार गोष्ट ब्रह्माचे ज्ञान असावे का अज्ञान नसावे. तर अज्ञान नसावे. झालं, ब्रह्माचं ज्ञान असावं का अज्ञान नसावं. अज्ञान नसावं. ती कशाने जाईल. ज्ञान. ज्ञानाने. ते कशा अज्ञान कशाने जाईल. ज्ञानाने. कारण का अज्ञानामुळेच आपला सगळा घोटाळा झाला ना. भ्रमाला कारण काय आहे, अज्ञान आहे ना. मग अज्ञान निवृत्त व्हायचं असेल तर तुम्हाला ज्ञान व्हायला पाहिजे महाराज. मग ब्रह्मज्ञान हे तरी द्वैत राहिलेच. हो, मग आता झालेलं ब्रह्मज्ञान हे द्वैत राहिलं असं. त्याकरिता ज्ञानाने अज्ञान निवृत्त करावे. बघा, ज्ञानानं अज्ञान निवृत्त करावं आणि झालेलं ज्ञान हे टाकून द्यावं. म्हणजे त्याचा अहंकार धारण करू नये एवढंच घ्यायचं तिथं. वृत्तिगत ज्ञान झालेलं आहे, मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे असं जे काय आपल्याला वाटतं महाराज विशेषण घेऊन तेवढं घालवायचं. सामान्य स्वरूपात राहावं.
कारण का सत्सामान्य स्वरूप कुणाला त्रास देत नाही आणि त्यालाही त्याचा त्रास होत नाही महाराज. हा, अशा रीतीने हे बघा सत्सामान्य स्वरूपाने राहिलं असं तुम्ही तुमची पूजा केली काय आणि नाही केली काय वाटत नाही. आणि सामान्य रूपाने आपण विशेष रूपाने गेलो, आम्ही गेलो होते आम्हाला काही विचारलं नाही असं वाटतं ना तिथं. हं? काय विचारलं काय नाही विचारलं काय महाराज, काय तिथे फरक पडतोय ना सांगा. आज पूजाच करून घेतल्यात, काय शिंग फुटली, नाही पूजा केली तर काय झालं. पण हे त्याच्यातनं हे होतं हो, अंत्य घातक ठरतं. कारण का त्या स्वरूपातनं आपण बाजूला येतो आणि विपरीतात येतो महाराज, लक्षात ठेवायचं. अशा रीतीने यद्यपि ब्रह्म व ज्ञान हा भेद दिसतो, पण ते ज्ञान जर कल्पित मानले तर द्वैत निर्माण होत नाही. आलं का, याची ब्रह्मज्ञान ज्ञान आणि हे भेद दिसतो, पण ते भेद जर कल्पित मानला तर भेद सिद्ध होत नाही, लक्षात ठेवायचं. आलं काय, नवीन वाचा गुरुजी. अशा रीतीने यद्यपि ब्रह्म व ज्ञान हा भेद दिसतो, अशा रीतीने ब्रह्म आणि ज्ञान हे भेद दिसतो, पण ते ज्ञान जर कल्पित मानले तर बघा. द्वैत निर्माण होत नाही. ते ज्ञान जर कल्पित मानलं तर द्वैत निर्माण होत नाही. कल्पितात व्यवहार होतो महाराज, पण तो व्यवहार बाधित असतो, लक्षात ठेवायचं. व्यवहार तुम्हाला करावाच लागणार, पण कल्पित व्यवहार करायचा शिकायचं महाराज. ते द्वैत निर्माण करत नाही. म्हणजे मी कोणतरी ते कोणतरी आहे, मी शान आहे, ते अज्ञान आहे. हा, काय म्हणता. यद्यपि ब्रह्म व ज्ञान ह्यात भेद दिसतो. होय, बरोबर आहे की. यद्यपि म्हणजे आता तुम्हाला जोपर्यंत वाटतंय यद्यपि ब्रह्म आणि ज्ञान झालं असं वाटलं ना, आता ते ज्ञान झालं वाटणं हा भेद दिसतो, पण ते कल्पित आहे असं कळलं ना तर भेद शिल्लक राहत नाही. कारण काय व्यवहार व्हावा म्हणून तिथं म्हटले ना कल्पित भेद आणि वास्तव. कारण का व्यवहारासाठी तुम्हाला भेद ठेवावाच लागणार आहे, पण तो भेद सत्य मानता कामा नाही. गुरु शिष्य हा भेद आहेच ना, पण तो कसा भेद, त्याशिवाय महाराज व्यवहार करता येईल कसा. अभेदात व्यवहार होत नाही, आणि व्यवहार झाल्याशिवाय तुम्हाला सांगता येत नाही, ऐकता येत नाही, करता येत नाही महाराज. पण तो व्यवहार करत असताना कल्पित भेद मानला, कारण का कल्पित पदार्थ अधिष्ठानाला धक्का लावत नाही महाराज. हे कायम लक्षात ठेवायचं महाराज. कल्पित सर्पानं महाराज रज्जू विषयाने झालेली नाही, किंवा कल्पित मृगजलानं भूमी ओली होत नाही महाराज. तसं कल्पित पदार्थ किती जरी याच्यावर बसला तरी अधिष्ठानाला धक्का लागत नाही. आपल्याला सांगायचं काय महाराज, तुम्ही व्यवहार कधी करा, अधिष्ठानाला धक्का लागता कामा नाही. ते जसं आहे तसं राहून दे बस. आमच्या याला सोहळ्यात जसं आहे तसं राहू दे. स्वरूपाला धक्का लागता कामा नाही. मग काय व्यवहार करा महाराज, व्यवहार तुम्हाला करावाच लागणार आहे. अज्ञान कल्पित असल्यामुळे कल्पित अज्ञानाच्या नाशाला कल्पितच ज्ञान पाहिजे. बरोबर आहे, कारण का अज्ञानच कल्पित आहे ना. मग तिथं सत्य ज्ञान आणि ब्रह्म कुठं काय तुम्हाला सांगताय महाराज. हा, तिथं वृत्ती येऊनच निवृत्त करावं लागतं ना. लटक्यात होय, सगळं लटकच आहे ना. तिथं काय माराय बघ, मानलंय ते सगळं लटकच आहे हो. हे बघा, हे ज्ञान देखील लटक्यासाठी लटकत ज्ञान घेतलंय, इथं घेतलंय आहे ते लटकच ना. कारण का स्वप्नातल्या जखमेला स्वप्नातलंच औषध लागतंय. स्वप्नातल्या जखमेला तिथं त्या राजाला कोला चावला. आता तिथल्या स्वप्नातल्या जखमेला स्वप्नातलंच औषध उपयोगाला पडतंय. तुमचं व्यवहार ते औषध येतो का. तसं हे अज्ञानच महाराज कल्पित आहे, त्याला कल्पितच ज्ञान पाहिजे, आणि कल्पिताने कल्पिताची निवृत्ती होते महाराज. लक्षात ठेवायचं. अहो कल्पना केली तो मी नाही, आम्ही झाले की काय कल्पना तरी महाराज
करून बसलाय महाराज. तेवढं सोपं आहे नाव सांगा. किती अवघड आहे, किती जप करायला लागतील. मी देह नाही. हा, मी देह, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे. झालं. इथे निश्चित राहावा. काय त्याच्यात घालवायला तरी काय काय करावं लागतं महाराज. काय वेगळं काय आहे ते उचकलून घालवायचं आहे महाराज. जागा जागा आहे तो. खाली येऊन आम्हाला काहीतरी कळून दे. ते जागा आहेत म्हणून लोकांना जागी करतात. आहे महाराज, व्यवहार करतात, चांगली गोष्ट आहे. जसे जोरीवर बसलेल्या सर्पाच्या निवृत्ती करता दोरीचे ज्ञान झाले पाहिजे, झालं. म्हणजेच तो सर्प निवृत्त होतो. अरे बाबा, दोरीवर बसलेला सर्प दोरीच्या अज्ञानामुळे तिथं भासला होता. त्या दोरीचं ज्ञानच व्हायला पाहिजे तर तो सर्प निवृत्त होईल. तिथं कर्माची काय गरज नाही. आणि जप तपाची तरी काय गरज आहे का तिथं महाराज. किती दिवस पूजा करीत बसला होता तर तो देव सर्प जाईल. म्हणजे कर्म उपासना इथं खंडित नाही, पण त्याला तिथं उपयोग पडत नाही. कर्म उपासनेचं खंड हे बघा, वेदांत शास्त्राचं तुम्ही एवढं महत्व मानलेलं आहे तर त्यांनी 12 शास्त्रकारांना मानलेले आहेत, पण अपुरी दावून दिलेले आहेत. हे त्यांचं मत विशेष आहे. चार्वाकांना देखील मानलंय महाराज. शरीर उत्तम चांगले. चार्वा कुणाला म्हटले? शरीरालाच आत्मा म्हणणारे, पण मानले ना त्यांनी. प्राणाला देखील मानले महाराज. प्राण जय करा ना, प्राण जय मानला ना त्यांनी. मनोमय कोशाला मानले महाराज. मन कराळे प्रसन्न मानले ना. बुद्धी निश्चय करण्यासाठी बुद्धीला देखील मानले. आनंदमय कोश, तिथं तुम्हाला ज्ञान होतं ना, तो ब्रह्मस्वरूपानं आहे. मानले ना. बाकीच्या शास्त्रकारांना इकडे मानले महाराज. पण महाराज अपुरं दावून दिलेलं आहे, तिथं पूर्णच आहे महाराज. हे वेदांत शास्त्राचं अत्यंतिक महत्व आहे. रज्जूचे अज्ञान व तत्कार्य सर्प निवृत्त होतो. हो, आता रज्जूचं अज्ञान, रज्जू ज्ञान झाले की तत्कार्य असणारं अज्ञानाचं कार्य सर्प निवृत्त होतो. तसे अज्ञानास अज्ञान निवृत्त झाले म्हणजे आवाजचे शुद्ध ब्रह्म. ज्ञानाने अज्ञान निवृत्त झाले ना, आवाजचे शुद्ध स्वरूप राहतं. आता मी ज्ञान आहे, मी ज्ञान आहे म्हणत बसतात. आणि कोण म्हणतोय महाराज? फक्त मी कोणतरी आमका आहे एवढं वाटू नये या परमार्थात. ते घातक आहे. विशेषण लागते ती. आम्हाला तुम्ही जिवंत आहात एवढे कळले, पण तुम्ही ब्रह्म आहात का ज्ञानी आहात का अज्ञानी आहात हे कसे कळले? कारण की पिटवलं नाही तुम्हाला म्हणून जिवंत आहे साहेब, कळले महाराज. कारण का जिवंत आहे ते तरी कशामुळे कळलं? तुम्हाला नेऊन पिटविलेलं नाही म्हणून. कारण का जिवंत माणसाला पिटवता येत नाही आणि मेलेल्याला राखता येत नाही. अजून तुम्हाला पिटवून नाही म्हणून. पण तुम्ही अज्ञानी आहे का ज्ञानी आहे का मुक्त झालाय हे कुणाला कुणी सांगता येत नाही. ते तुमचं तुम्ही ठरवायचं. शास्त्र संत सांगतात हे असं आहे तसं आहे. आपण संपादन करून घ्यायचा बोध आणि आपण आपला निश्चय करायचा आणि त्यांच्या चरणी लीन व्हायचं महाराज. तुम्हाला अज्ञान आहे असे तरी कोणी म्हणावे, कुणी म्हणायचं महाराज? असे तरी कोणी म्हणावे. तुम्हाला अज्ञान आहे कुणी म्हणावं, ज्ञानी आहे तरी कुणी म्हणावं महाराज. कारण का आपल्याला म्हणायचा अधिकार नाही ना. नाही, कुणाला काय काय म्हणता येते नाव सांगा. कारण का तो ससंवेद आहे, अनुभव आहे महाराज. फक्त राहू नका तसं. शास्त्रानं सांगितले, संतांनी कळवल्यानं सांगितलंय. त्यांच्या ह्याला तुम्ही धावू नका, धक्का देऊ नका. त्यांनी कळवल्यानं सांगितलंय तसा तसा अनुभव घ्यायला प्रयत्न करा आणि जाग्याला जावं. ते काय तुम्हाला कोण म्हणत का? त्यांना म्हणायचा काय अधिकार आहे? म्हणतच नाही. कळते त्यांना बी. कळत नाही म्हणता. ज्ञानी आहे का अज्ञानी आहे? वरती कुठनं उठते ती कळतंय का नाही? आम्हाला इकडे बोलवत्या तिकडे बोलवत्या, तुमचं काय ते सांगा. हे कशातलं आहे? मग तिकडे जाऊ काय? जाऊन सांगायचं. म्हणजे अजून कुठेतरी पाहिजे वाटतंय का नाही? ते ज्ञानाचं लक्षण का अज्ञानाचं? ते कशाला म्हणत बसायचं आपण?
तुमचं तुम्ही बघा म्हणायचं काय असेल तसं, तुम्हाला म्हणून चालत नाही ना. हा, मला काहीतरी जरा सांगा समजावून, असं म्हणायला आला तर जीवा पाडतेला सांगावं. जर शरणागती करून आला असेल मला तर सांगायचं थांबू नका, पण कुणाला तरी सांगित बसू नका. कुणाला जाऊ दिलेलं आहे माऊलीने कितीतरी महाराज, एवढं तुला दिले ना, पण हे कुठेतरी पसारा मांडीत बसू नको, कारण का याचा अपमान होतोय महाराज. म्हणून गुरुजीने आमच्या त्यावेळी ताकीद केली ती, हे असं आहे बघा, तुम्हाला बस जमतंय का बघा, कारण का त्या शक्तीला इथं आव्हान गुरुजी आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आज ती तुमची माऊली जरी त्या ध्यान नसली तरी स्वरूपाने इथं कार्य करतात महाराज. दादा जावाय म्हणून तुम्हाला बोलवलं मामानं, आणि मामा कुठेतरी गेला तर तुम्हाला काय वाटेल? मला यायला सांगितलं नाही जाग्यावर, नाही हा, आमचं काय काय कौतुक करतील ते म्हणता. आपल्याला कळत नाही महाराज, लक्षात ठेवा. पण ते काय एवढं कुणाला शाप बी देत नाही, पण आपल्या साधनेत कच्ची बुद्धी महाराज. शाप देत असेल तू महाराज कसला महाराज मुक्त झाला? हा, दया म्हटली त्याला नाही महाराज, फक्त त्यांच्याकडे कळवळ आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून हे पाठ करत असताना मांडामांड करू नये, केली तरी म्हातार थांबू नये. आले लक्षात? तुम्ही मेलेले नाहीत एवढे खरे, झालं. कारण तुम्ही जाळू देत नाहीत म्हणून जिवंत आता हे कळते. तुम्ही शान आहे, वेळा आहे, मुक्त आहे, बद आहे, आम्हाला माहिती नाही. तुम्ही मेलेलं नाही एवढे खरं, कारण का तुम्ही जाळू देत नाही ना. मेलेल्याला पेटवाच लागते महाराज, जिवंताला पेटवतील कसं? त्यांनी काय सांगितलं, तुम्ही कोण आहे ते तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही सांगू शकत नाही. मग हे ज्ञानाज्ञान तुम्ही कुठून आणले आहे? झालं. तुम्ही ज्ञान अज्ञान कुठनं आणलं? तुम्ही आणलं. हे बघा ते काय सांगायला लागले, डॉक्टर काय गावातून फिरत नसतोय माझं इंजेक्शन घ्या म्हणून. तसं संत महात्मे माझा बोध घ्या म्हणून फिरत बसते. तुम्ही विचारायला लागला म्हणून सांगायची पाळी आली महाराज. म्हणून इथं बाकीच्या व्यवहारात महाराज कार्यावरून कारण, पण इथं कार्य कारणावरून कारण, पण इथं कार्यावरून कारण जाणायचं आहे. परमार्थात कारण अगोदर नाही, कार्य अगोदर आहे आणि मग कारणाची सिद्धी केली. तुम्ही काहीतरी मानायला लागला, मी असला आहे तसला आहे, सुखी दुखी पापी पुण्यवान अमका तमका, मग वाटायला बाबा तुला आता हे स्वरूपाचं अज्ञान आहे, याला कारण काहीतरी आहे म्हणून सांगायची पाळी आली महाराज. तर तुम्हीच मी जीव आहे, मी बरोबर आहे. तुम्हीच का तुम्हाला असं बोलवलं तर सांगायला नाही नका. तुम्ही जीव आहे, करता भोगता, सुखी दुखी पापी पुण्य मानायला लागला, मग त्यावरनं आपलं ठरलोय. कारण का तुमच्या ठिकाणी जीव नाही, बंधन नाही, मोक्ष नाही, सुख नाही, दुःख नाही, करता भोगता सुख स्वरूपाच्या ठिकाणी काय ऐकलं नाही. तुम्ही मानायला आला त्या अर्थी आम्ही ठरलोय तुम्हाला तर स्वरूपाचं अज्ञान आहे हे कारण लावून दिलं या कार्यावरून. मग कारणात सहकार्याची निवृत्ती. आता हे अज्ञान जोपर्यंत निवृत्त होत नाही तो पुढचं कार्य निवृत्त होत नाही. म्हणून याला आत्यंतिक निवृत्ती घातली महाराज, कार्याना सहकार्याची निवृत्ती. मग ती काय करतात, कार्यात बदल करत नाहीत. कारण जे आहे ना ते दावून देतात तुम्हाला, कारण दावून देतात महाराज. तर तुम्हीच मी जीव आहे, मी काळावरा श्रीमंत गरीब आहे अशी बोलतात. या तुमच्या बोलण्यावरून आम्ही तुमची माथ्यावर अज्ञान बसवले. झाले. तुम्ही मानायला आलो मी जीव आहे, करता बघता सुखी दुखी गरीब श्रीमंत मानायला आला म्हणून तुमच्या माथ्यावर आम्ही अज्ञान. नाहीतरी भगवान आता तुम्ही आलाय चांगलं इथं आहे, तुम्हाला कुठनं घेऊन आला असं म्हणता येते, पण इथे येऊन बडबडायला लागला आता हे कुठनं तरी बिघडून आलंय असं म्हणावं लागतं का नाही. आता तुमच्या बोलण्यावर ठरतं ना हे कुठंतरी आता लागलंय. तसं आपण काहीतरी करायला लागलो म्हणून ते संत म्हणतात आता तुला बिघाडायच कुठंतरी, आता तुला कारण याचं काहीतरी कारण आहे.
अर्थात विपरीत ज्ञान या कारणावरून त्याचे कारण अज्ञान अशी कल्पना कारण केली. का तुम्ही सुखी नाही, दुःखी नाही, पापी नाही, पुण्य करता भोगता कोण नाही, हे मानव विपरीत ज्ञान आहे. सच्चिदानंद स्वरूप तुम्ही आहे, तुमच्या ठिकाणी कुठलंच काय झालेलं नाही, तरी पण मानायला लागला. मग तुम्हाला मानता जे विपरीत आहे, विपरीत ज्ञानाला काहीतरी पाठीमागं कारण असावं लागतं महाराज. सर्प हा विपरीत ज्ञान आहे, त्या सर्प मानणाऱ्याला काहीतरी कारण असावं लागतं. स्वरूपाचं अज्ञान, ते बी सामान्याचं ज्ञान, विशेष स्वरूपाचं अज्ञान. केवळ अज्ञानात व्यवहार होत नाही, हे भ्रम मानत असताना देखील असं मानायला. व्यवहारात कारण अगोदर नंतर कार्य असते. बघा, व्यवहारात कारण अगोदर असतं आणि नंतर कार्य असतं. घट माती अगोदर आणावी लागते, त्याचा घट तयार करतो. पण इथं मात्र तसं नाही, परमार्थात तसं नाही. पण कल्पितात अगोदर कार्य नंतर कार्यावरून कारण. आता इथे व्यवहार घातलेला नाही, कल्पितात आहे. कारण का सगळी ही कल्पना आहे. कल्पितात कार्य अगोदर आणि मग नंतर कारण आहे. कारण का अगोदर सर्प मानायला लागला, सर्प मानायला लागला, मग त्याचं कारण रज्जूचं अज्ञान हे मानावं लागलं. तसं तुम्ही सुखी दुःखी पापी पुन्हा मानायला लागला, यावरनं तुम्हाला स्वरूपाचं अज्ञान आहे हे सिद्ध झालं. जसे धुमावरून हो, वनीचे अनुमान केले जाते. आता धुमावरनं धूम आहे ना, कारण का वनी प्रत्यक्ष नाही, इथं प्रत्यक्ष काय आहे, धूम आहे. आणि त्या धुमावरनं वन्नीचं अनुमान केलंय. तसं तुमच्या ह्या ह्याच्यावरनं कारणावरनं तसे कार्य, तुमच्या ज्ञानावरून तुम्हाला अज्ञानी ठरवले. तुमच्या ज्ञानावरनं तुम्ही काहीतरी मानायला लागला आहे एक, आणि तुम्ही मानायला लागला एक, म्हणून तुम्हाला अज्ञान हे ठरवलं. नाही तर तुम्हाला अज्ञान म्हणायचं काय अधिकार आहे महाराज? कारण का तिथं अज्ञानाची सिद्धी होईतच नाही महाराज. आता अज्ञान कारण व ज्ञान कार्य असे कार्यकारणाचे द्वैत सिद्ध झाले. अज्ञान कारण कारण आणि त्याचं हे ज्ञान कार्य ज्ञान कार्य द्वैत सिद्ध झालं. आणि द्वैतात दुःख आहे. तुम्हाला दुःख नको असेल तर अज्ञान घालवा. आता दुःख द्वैतात दुःख आहे, तुम्हाला दुःख नसलं तर अज्ञान घालवा. अज्ञान कशाने जाईल? आता अज्ञान कशाने जाईल? कल्पित असेल तर ज्ञानाने जाईल. आता बघा, कल्पित असेल तर ज्ञानाने ज्ञानानं जाईल. म्हणून आपला सगळा जो व्यवहार आहे तो कल्पित आहे. आणि कल्पना अविद्या तेने झाला जीव म्हटले. हा, वास्तव असेल तर क्रियेने जाईल. आता वास्तव असेल तर क्रियेने जाईल. वास्तव नाही हो, वास्तव असतं तर तुम्हाला गेलंच नसतं महाराज. ते जाईल कसं महाराज? आणि परत येईल ना. म्हणून आत्यंतिक निवृत्ती झालीच नसती महाराज. किती महाराज सूक्ष्मता आणि किती हे आहे, लक्षात ठेवा तुम्ही. हा, दादा चिंतन करूया हो, चिंतन करूया. हा, अज्ञान हे जगाला उपादान कारण आहे. अज्ञान हे जगाला म्हणून उपादान असत नाही. हा, म्हणून असत नाही. म्हणून ते असत नाही, उपादान कारण आहे. कारण का असत कुणाला प्रतितीलाच येत नाही ना. हो, ज्ञान बाध्य आहे म्हणून सत नाही. आता भगवान या जगताला उपादान कारण आहे, हा, अज्ञान, म्हणून असत नाही. आणि ज्ञान बाध्य आहे म्हणून सत नाही. कारण का सत पदार्थाचा ज्ञानानं बाध होऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. आणि अत्यंत असताखंड कार्य होऊ शकत नाही महाराज. सत असत विरोधी धर्म एकत्र राहत नाही. सत असत एक ठिकाणी राहू नाही. सत तरी म्हणा, नाही तर असं तरी म्हणा. स्वतःच्या ठिकाणी असत असत नाही, असंच्या ठिकाणी सत राहत नाही. म्हणून स्वतः स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय घडलं. म्हणून सत्सत विलक्षण सत्सत विलक्षण अनिर्वचनीय कल्पित अज्ञान आहे. सत्सत विलक्षण अनिर्वचनीय कल्पित अज्ञान आहे. मग अज्ञान हे कल्पित आहे आणि कल्पिताला कल्पितच ज्ञानाची गरज आहे. मग कल्पित अज्ञान निवृत्ती करता क्रिया करावी का ज्ञान संपादन करावी? झालं का? कल्पित अज्ञान निवृत्तीसाठी महाराज क्रिया करावी का ज्ञान संपादन करावं? कारण का रज्जूवरचा सर्प निवृत्ती करण्यासाठी दुरीच्या उर्गा सिनची वाव माऊलीने दिलेला आहे. हो, दिले का नाही?
क्षीण दिवसभर भेटतो जर विसराचा तर क्षीण होणार का सर्प जाणार. मग तिथं काय पाहिजे तर प्रकाशाची रज्जूच ज्ञान व्हायला पाहिजे. तसं कल्पित अज्ञान आहे ना त्याला ज्ञानाचीच गरज आहे महाराज. मग अज्ञान निवृत्ती करता क्रिया करावी का ज्ञान संपादन झालं. अज्ञान निवृत्तीसाठी क्रिया करावी का ज्ञान संपादन ज्ञान करावं. संपादन करावे सहजच ओघाने सिद्ध झाले. ज्ञान संपादन करावं सहज सिद्ध होतं महाराज. कारण का वस्तू स्वयंसिद्ध असती सिद्ध असती तर तिथं क्रियेची गरज होती महाराज. सर्प सत्य जर असता तर सोट्यानं बडवायला लागला असतं त्याला. सर्पाची कल्पना केली महाराज आणि तिथं कल्पना तर काय झाली स्वरूप त्या रज्जूच्या अज्ञानामुळं अधिष्ठानाच्या अज्ञानामुळं त्याचं ज्ञान हे तिचं गरजेचं आहे महाराज. आम्ही ज्ञान संपादन करा म्हणालात काय नाही. आम्ही अज्ञान कल्पित आहे व कल्पित वस्तूची निवृत्ती ज्ञानानं होती एवढे सांगितले. ज्ञान तर मला संपादन करा म्हटले का नाही महाराज. अरे ज्ञान हे तुमचं स्वरूप आहे. संपादन केलेलं ज्ञानाने जाईल निघून महाराज आणि तुम्ही स्वतःच्या ज्ञानाने विसरला. त्या शब्दात पुढे काय येतं हे कळवून घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा. तुम्हाला ज्ञान संपादन मग ज्ञान नव्हतं ते संपादन केलं आणि संपादन केलेलं ज्ञान गेलं झालं तुम्ही आहे तसंच राहणार. ज्ञान आहे महाराज संपादन करायचं नाही. फक्त कल्पित जे अज्ञान आहे ना ते निवृत्त करा म्हटले महाराज. कल्पित जाणून घ्या ते तरी निवृत्त करायची कुठं आहे महाराज. म्हणून निवृत्तीची प्राप्ताची प्राप्तीने निवृत्तीची आम्ही अज्ञान कल्पित आहे व कल्पित वस्तूची निवृत्ती ज्ञानाने होते. अज्ञान कल्पित आहे आणि कल्पित वस्तूची ज्ञानाने निवृत्ती होती एवढं तुम्हाला सांगितलं. जसे भटजीने सत्यनारायणाची पूजेला नवरा बायको बसा असे सांगितले. मग ती माझी बायको आहे का हे तूच ठरवलीस का आम्ही सांगितले. पूजेला बाबा दोघ जण बसावून सांगितलं. मग आता तू तिला घेऊन आलास ना मग आता ते सांगायचं काय महाराज. तू घेऊन आला तुझी बायकोच घेऊन आला असेल आम्हाला काय करायचं. तुझं तू ठरव. काय तूच ठरवलंस का आम्ही सांगितले. तू ठरवलेस महाराज. बायको आहे ज्या अर्थी तुम्ही दोघे पूजेला बसला त्या अर्थी ती तुझी बायको असेल असे आम्ही ठरवलंय महाराज. आम्हाला काय कारण का दोघं बसायला लागतात नवरा बायको. तू घेऊन आलाय ज्या तिला घेऊन आलाय त्या मी ठरवलं. तसं तुम्ही मानायला आला ना आम्हाला काहीतरी होतंय आम्हाला काहीतरी होतंय म्हणून आम्ही मांडले महाराज. नाहीतर तुला ज्ञान तरी अज्ञान तरी तुम्हाला कोणी मांडलंय महाराज. तसे अज्ञान ओघानेच कल्पित ठरते ना अज्ञाने ओघानेच कल्पित ठरलं महाराज. आम्ही फक्त कल्पित वस्तू ज्ञानाने निवृत्त होतो एवढं सांगायचं आहे महाराज. व ज्ञानाने कल्पित अज्ञान निवृत्त झाले की ते ज्ञानही ठेवू नकोस एवढे सांगितले. बस बस. बरे ज्ञानाचाही अज्ञान निवृत्तीनंतर जाण्याचा स्वभावच असेल तर ज्ञानाला तरी काय घालवायचे आहे. अज्ञानाचं झालं ज्ञान राहिलं. ज्ञानाचा जर जाण्याचा स्वभाव असेल तर घालवायचं काय महाराज. ज्ञानाचा स्वभाव जर जाण्याचा असेल तर घालवायचं काय महाराज. याचे उत्तर ज्ञान ठेवले तर राहते. होय. जसे गाव मामाची गोष्ट. त्यांना एका घर मालकाने विचारले मामा तुम्ही आमच्या घरी कुठपर्यंत राहणार. मामा म्हणाले मला ओळखले नाही तोपर्यंत मी राहणार. हे बघ अज्ञान कुठं पत्र राहतं महाराज. का राहत नाही हो गुरुजी काय राहत नाही नाव सांगायचं. सांगा ना काय म्हटलं ते सांगा. तर ते सत्य असतं तर गेलंच नसतं. सत्य नाही म्हणून ते राहतच नाही. जोपर्यंत आपण त्याची ओळख करून घेत नाही तोपर्यंत आमच्या मानगुटीवरनं अज्ञान निघत नाही महाराज. आणि एकदा त्याच्या पाठीमागे लागला असता ना ते नाहीच तर महाराज तिथं जायचा प्रश्नच कुठं. मामा सत्य असता तर गेला असता का. मामा तुम्ही मानलाय म्हणून तो मामा होता. मामा याला कळला मामाच नाही तर तू कुठला महाराज. तसं अज्ञानच राहील तर नाही तर राहीलच कसं महाराज. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होती राहील कसं महाराज. फक्त आपण त्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्या मानगुटीवरनं आणि विचाराच्या पाठीमागे लागलो अज्ञानच मी नाही म्हणून सांगतो ना. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान सिद्ध होत नाही. घालवायला अवघड नाही. आपण तिकडे जायलाच अडचण यायला लागली आपल्याला. कोणी म्हणावं तुम्हाला.
मामा म्हणाले मला ओळखले नाही तोपर्यंत मी हो, राहणार. मामा म्हणतो ना, जोपर्यंत ओळखलं नाही आता तुम्ही मला ओळखले, आता चाललो. आता ओळखलं ना, कारण का मी खरा मामा नाही ना, मला ओळखलंय. तसं अज्ञान कुठं पत्र राहतं महाराज. तोपर्यंत तुम्ही त्याचा पाठलाग करत नाही, तोपर्यंत पाठलाग केला ते सिद्धच होत नाही, सिद्धच होत नाही महाराज. हो जेव्हा अज्ञान जसे घालवले तर जाते, बघा, तसे ज्ञानाला देखील घालवावे लागते. तसं म्हणून अज्ञान ज्ञानानं जातं, तसं आलेलं ज्ञान आता हे वृत्तिगत ज्ञान त्यालाही घालवावं लागतं, प्रयत्न आहे तिथं. म्हणजे मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे विशेषण लागता कामा नाही. म्हणून संसार करावा प्रारब्धाने, वा. अज्ञान घालवावे प्रयत्नाने. आता संसार करावा आपल्याला बघा ना, अज्ञान मात्र प्रयत्नानं घालवावं. तिथं प्रयत्न करावा लागणार, नाहीतर आज मिळत नाही, उद्या सवड नाही म्हणू नका. एवढीची वेळ आपल्याला अगदी महत्वाची दिलेली आहे महाराज. का दिवसभर चिंतन करत बसतो महाराज, नाही बस. आता या वाणींच्या ऋणशेषातून श्री ज्ञानेश्वर महाराज कसे मुक्त झाले ते सांगतात. गोळी नाही वाचायची. आता शिजाय टाकलंय, हे प्रकरण संपत आलेलं आहे. एवढं सोपं नाही, हे बारकं नाही. असं ते शिजत तोपर्यंत बारकं होते. हे शिजत, ते तिकडे शिजत, ते इकडे शिजत. रिकाम बसण्यापेक्षा बाकीचं काय बोलण्यापेक्षा ते बोल. बाकीची काय बोलतो आता त्याची ते असू दे, बसवे पाठवून. नाही, हे पुरा होणार नाही. तिच्यातल्या काही पाठीमाग काय बघा, पाठीमाग ऐका असं अजून एक उद्या एवढं होणार नाही. ते ऋणशेष वाचाया न फेडेवीची मरून या, ते पाया पडोनी मिया सोडविले. ते मी ब्रह्माय अशा स्वरूपाचे ऋणशेष चारी वाणी मरून गेल्या तरी फेडवत नाहीत, म्हणून श्री गुरूंच्या पाया पडून त्या ऋणातून सोडवून घेतले आहे. बघा, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूला किती महत्त्व दिले हे ज्ञानोमरायाकडनी बघावं महाराज. तुम्ही मी सद्गुरू मानतो, गुरु मानतो, पण खऱ्या अर्थानं आपण मानत नाही महाराज. ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरूचं काय महत्त्व आहे ते कळलंय महाराज. तुम्हाला महत्त्व कळल्याशिवाय त्याच्यावरची श्रद्धा भाव टिकत नाही महाराज. म्हणजे श्रद्धा भाव कार्य करत असतो महाराज. नुसतं गुरु गुरु म्हणून चालत नाही महाराज. हे अज्ञान ज्ञान निवृत्त करून चारी वाण्यांचं ऋण फेडलं, पण एवढ्यावरनं आपण मुक्त होऊ शकत नाही. एवढ्यावरनं ऋण फिटत नाही. ऋण फेडण्यासाठी सद्गुरूच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं. हे महत्वाचं आहे महाराज. कारण का या विश्वात सर्वात जर श्रेष्ठ कोण असेल तर ब्रह्म तरी श्रेष्ठ आहे महाराज. बरोबर आहे, ब्रह्म श्रेष्ठ आहे, पण ती याचा व्यवहार करू शकत नाही. गुरु शिष्याचा व्यवहार तिथं होऊ शकत. ते अव्यवहार्य आहे. हो, ते अव्यवहार्य आहे. ते हा व्यवहार करू शकत नाही, म्हणजे जीवाला ते मुक्त करू शकत नाही. ईश्वर हा जगताचा कर्ता आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, कर्तुम त्याची शक्ती आहे. तोच हे सगळे जगताला अधिष्ठान जरी असला तरी महाराज तोही जीवाचं जीवत्व बंद सोडू शकत नाही. हा माया अखिल विश्वाला व्यापून आहे, पण ती जड असल्यामुळं तीही कार्य करू शकत नाही. जीवाखंड जीवाचं कार्य होणं शक्य नाही महाराज. हे कार्य करायला तेच चैतन्य कल्पित उपाधीचा संबंध घेऊन सद्गुरु स्वरूपाने जे आलेले आहेत ते या विश्वात सर्वात श्रेष्ठ जरी काय असेल तर गुरु तत्व हे सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून आपल्या साधू संतांनी गुरु हे स्थान अत्यंत महत्वाचं ठरलेलं आहे महाराज. सगळ्या संतांनी महाराज. नेने रामकृष्णारी अवतार पुरुष जरी आले तरी त्याने महाराज सद्गुरूला शरणागती करून त्यांची सेवा करून त्यांच्याकडं बोध, आता त्यांना बोध होताच महाराज. परब्रह्म राम वशिष्ठाचरण त्यांनी सगळा जो त्यांचा व्यवहार आहे तो कल्पित व्यवहार आहे महाराज. होय नव्ह का? हो, त्यांचा सगळा व्यवहार तो विवर्तवाद आहे महाराज, विवर्तातला व्यवहार आहे. तरी पण महाराज तुम्ही आम्ही मनुष्य जन्माला आलोय ना, मनुष्य जन्माला आलोय त्यानं बाकीचं न काय करता महाराज. सुरुवातीला सांगितलं अध्यास तुम्हाला होऊच नाही महाराज,
आणि झाला तर गुरु शिष्याचा व्हावा, तेवढा झेपण तर देवभक्ताचा व्हावा. अध्यास म्हणजे व्यवहार, ती नाही तर मग संसार करायचं म्हटलंय महाराज. म्हणून हा व्यवहार जो आहे तो त्यांच्याकडं झाला तर त्यांच्याकडंच जीव मुक्त होतो, त्यांच्याशिवाय हे कुणाकडं कार्य होऊ शकत नाही महाराज. आणि म्हणून त्यांच्या चरणी लीन होऊन ते ऋण फेडावं लागतं महाराज. म्हणजे त्यांची शरणागती करून त्यांची लीनता संपादन करावे, एवढ्यातनं ऋण फेडलं जातो महाराज. बघा पुढं काय करायचं. पुढला विषय वेगळा आहे महाराजांनी बघा. ठीक आहे. कुंडली वरदा विठ्ठल.